नमस्कार मंडळी, मी भूषण बागुल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं दर्जा यूट्यूब चॅनलच्या द गजाली शो या कार्यक्रमात. मंडळी, आजचा आपला जो पॉडकास्ट आहे या पॉडकास्टमध्ये ना तुम्हा सर्वांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे. कारण प्रत्येकाला एक कायम बघा एक अशी इच्छा असते, सुप्त इच्छा, की आपल्या आयुष्यात आपण जसं ठरवतो तसं कधी होत नाही. ते आपल्या मनाजोगं व्हावं, आपल्या मनात ज्या ज्या इच्छा त्या प्रत्यक्षात सगळ्या उतराव्या, ही प्रत्येकाची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं ते घडायला हवं, पण हे प्रत्येकाच्या बाबतीत कधी घडत नाही, बरोबर. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही जो विचार कराल, जसं तुम्हाला हवं आहे तसं तुमचं आयुष्य घडवू शकाल, असं जर मी म्हटलं तुम्ही करू शकता, तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल? अजिबात नाही. पण आज ह्या पॉडकास्टच्या मार्फत आपण हीच गोष्ट तुमच्या आयुष्यात आणणार आहोत. ह्या पॉडकास्टमार्फत हा पॉडकास्ट बघितल्यावरती तुम्ही नक्की सांगाल की यापुढे मी माझं नशीब स्वतः लिहू शकतो. हा चमत्कार वाटणार आहे, साहजिक आहे, पण हा चमत्कार प्रत्यक्षात घडवण्यासाठी आपलं मार्गदर्शन करायला आज आपल्याकडे सांगलीवरनं आलेत श्री गिरीश जोशी सर. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार सर. आता मी जसं म्हटलो की प्रत्येकाच्या आयुष्यात हीच इच्छा असते की माझ्या मनानुसार माझं आयुष्य घडू दे, बरोबर. आणि प्रत्येकाला त्यासाठी प्रत्येकजण झटतो, त्याच्या मनानुसार होत नाही, त्याने ठरवलेल्या गोष्टी कधी साक्षात उतरत नाही. पण मग आपण जे तुम्ही मला सांगतायत की आपण जे ठरवू ते आपल्या आयुष्यात घडणार आहे. म्हणजे सरळ भाषेत बघायचं आलं तर साध्या शब्दात हे की तुम्ही तुमचं नशीब लिहिताय, तर हे खरंच खरं होऊ शकतंय. गुड. फर्स्ट ऑफ ऑल मी ॲक्च्युली तुमचं आणि या शोचं सगळ्यांचंच मनापासून आभारी आहे की आजच्या या शोमध्ये तुम्ही मला इन्व्हाइट केलं आणि हा टॉपिक एक्सप्लोअर करण्याची संधी दिलीत. आणि ह्या संपूर्ण पॉडकास्टमध्ये मी नक्की प्रयत्न केले की ह्या टॉपिकला जो आज तुम्ही ओपन करताय याला आपण सिस्टमॅटिकली समजून घेऊ आणि आपल्या सगळ्या चाहत्या वर्गांना हे समजून येईल की एक्झॅक्टली आपण आपल्या लाईफला आपल्या विचारांच्याद्वारे, आपल्या भावनांच्याद्वारे कसं क्रिएट करतो आणि आपणच आपल्या गुंत्यांमध्ये नकळतपणे आपल्या लाईफमधले दुःख कशी अट्रॅक्ट करतो आणि जर दुःख अट्रॅक्ट करत असू तर कसं आपण आनंद, खुशी किंवा आपल्याला जे हवं आहे ते अट्रॅक्ट करू शकू. सो ह्या दृष्टिकोनातनं हा सगळा टॉपिक आज नक्कीच एक्सप्लोअर करू. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की यस, नक्कीच. आपल्या ज्या लोकांच्या लाईफमध्ये त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या भावनांचं नियंत्रण नाही, त्या लोकांसाठी जी काही गोष्ट घडतीये ती नशिबाचा भाग घडतीये. आणि ज्या लोकांच्या लाईफमध्ये त्यांच्या भावनांचं आणि विचारांचं नियंत्रण त्यांनी केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या लाईफला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. सो ते त्यांचं स्वतःची इच्छित लाईफ जगतात. सो हे शक्य आहे का? तर हे शक्य आहे. आणि असे काही सायकोलॉजीमधले, असे काही रिसर्चमधून बाहेर आलेले माइंड सायन्स आणि ब्रेन सायन्सचे असे कित्येक टूल आणि टेक्निक आहेत जे प्रूव्ह करतात की आपण आपल्या विचारांच्याद्वारे, भावनांच्याद्वारे आपली दुनिया कशी क्रिएट करत असतो. आणि याचे खूप सारे प्रयोग झालेले आहेत. तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हो, नक्की करू शकतो. आपण आपल्या विचारांवरती आणि भावनांवरती जर काम करू शकलो तर आपण आपलं स्वतःचं नशीब किंवा स्वतःची दुनिया कॉन्शियसली क्रिएट करू शकतो, जागरूकपणे क्रिएट करू शकतो. ओके. आता सरांनी सांगितलेला तुम्हाला आता मी जे सांगत होतो त्यावर विश्वास पटलाय की आपलं नशीब आपण घडवू शकतो. बरं, ठीक आहे, हा मुद्दा झाला तुम्हाला कळण्यासाठी की आजचा पॉडकास्ट काय. तर आता ह्याच्या आतमध्ये जायचं आहे, हे जाणून घ्यायचं आहे कसं घडतं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की NLP नावाचा प्रोग्राम आहे, ओके, ज्याला म्हणतात न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. बरोबर बोललो मी? ओके. तर ह्या प्रोग्रामद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडवून आणू शकतो. तसं मला तर सगळ्यात पहिला प्रश्न हा सांगा की बेसिकपासून अगदी माझ्या जेवढे प्रेक्षक आहे मी ह्या हिशोबानेच चालतोय की त्यांना काही यातलं माहीत नाही आणि ते मला बेसिकपासून सगळं त्यांना माहिती करून द्यायचं. तर मला पहिले एक सांगा, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम म्हणजे काय? व्हेरी गुड. सो गुड क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा की आपण आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये काही इक्विपमेंट किंवा काही इन्स्ट्रुमेंट घेऊन येतो. जसं की घरामध्ये काही फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल किंवा एखादा TV घेऊन येतो, इव्हन मोबाईलसुद्धा घेऊन येतो किंवा ऑफिसमध्ये प्रिंटर किंवा स्कॅनरसारखे काही इक्विपमेंट आहेत. ज्यावेळी ते इक्विपमेंट येतात त्यासोबत आपल्याला अजून काही मटेरियल येतं. जसं की तुम्ही बघितलं असेल त्यातली एक युजर मॅन्युअल, की ज्यामध्ये ते इन्स्ट्रुमेंट किंवा ते इक्विपमेंट कसं वापरावं आणि ते जर बिघडलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर त्याच्या सेटिंग्स काय असतील हे सगळं दिलं गेलं. बरोबर. पण आपण कधी विचार केलाय का डे टू डे लाईफमध्ये आपण सगळ्यात जास्त अशा कुठल्या साधनाचा, टूलचा वापर करतो? जर एक ह्युमन बिईंग म्हणून जर बघितलं तर आपण सगळ्यात जास्त आपल्या ब्रेनचा आणि माइंडचा डे टू डे वापर करत असतो. एक्झॅक्टली. भले आपण झोपलो जरी असलो तरी सुद्धा हा वापर कंटिन्युअस चालू असतो, स्वप्नांच्या द्वारे. स्वप्न पडतात. सो हे कंटिन्युअस मनाचं कार्य चालू आहे. मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की आपल्याला जर आपल्याकडे एक साधन आहे, मन आहे किंवा ब्रेन आहे, तर त्याचं युजर मॅन्युअल आहे का?
आता सगळ्यात पहिली गोष्ट, आता तुम्ही मला प्रश्न विचारला त्याच्यावरती मी अजून येईलच, पण आता तुम्ही मन आणि ब्रेन दोन्ही शब्दांचा उच्चार केलात सर, तर मला याचंही उत्तर हवं आहे की मन आणि ब्रेन. बरेच जण म्हणतात की माझ्या मनात प्रश्न आहे, बरेच जण तर मन हा प्रकार नाही आहे, दुसरे म्हणतात की फक्त ब्रेन हा प्रकार आहे. बरोबर. आता त्याचं मॅन्युअल, त्याचं मी पहिले तुम्ही विचारल्या प्रश्नाचं होतं की माझ्याकडे अजून तरी माझ्या वाचनात किंवा असं काही नाही की याचं कुठलं मॅन्युअल आहे कसं वापरायचं, तर त्यावरती तुम्ही मला प्रकाश टाकाल. आणि दुसरा की मन आणि ब्रेन काय विषय. नक्की आपण त्या पार्टकडे जाऊ. फर्स्ट थिंग आहे की ज्या गोष्टीचा वापर मी दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये करतो, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी, पण ती वापरावी कशी याचं कुठलंही युजर मॅन्युअल तंत्र हे मला माहिती नाहीये. आणि याच्याचमुळं आपण आपल्या मनाला किंवा ब्रेनला, आपल्या मेंदूचा इफेक्टिव्ह वापर आपल्या लाईफमध्ये डे टू डे बेसिसवरती करत नाही. सो NLP म्हणजे ते सायन्स, म्हणजे युजर मॅन्युअल, की माझं मन एक्झॅक्टली काम कसं करतं, त्याच्यामध्ये भावना कशा क्रिएट होतात, त्याच्यामध्ये मेमरीज कशा स्टोअर होतात, त्याच्यामधून एखाद्या पर्सनचं व्यक्तिमत्व कसं घडतं, एखाद्या पर्सनचा ॲटिट्यूड कसा घडतो, दृष्टिकोन कसा क्रिएट होतो, आणि त्याद्वारे त्याचे विचार कसे होतात आणि ऍक्शन्स कसे होतात, हे सगळं समजून घेण्याची एक सब्जेक्ट म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम आहे. आणि तुम्ही एक प्रश्न विचारला जो खूप चांगला प्रश्न आहे, की बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन असते की माइंड आणि ब्रेन हे एक आहे का, बरोबर, त्यानंतर हे वेगळं आहे का, काही लोक हे वेगळं धरून चालतात, काही लोक एक धरून चालतात, ही सगळी थेरी. पण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये आम्ही याला 2 भागामध्ये विभागतो. एक आहे ब्रेन, जो आपल्या शरीराचा हिस्सा आहे, बरोबर, जो टँजिबल आहे, दृश्य स्वरूपात आहे, तो आपण सांगू शकतो. पण मन किंवा अनकॉन्शियस माइंड, ज्याच्यावरती NLP ही कॉन्सेप्ट पूर्ण आधारली आहे, ती कुठली दृश्य स्वरूपात नाहीये. सो NLP ह्या दोन्ही गोष्टींना मांडतं. मन एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि ब्रेन एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. आणि रिसर्चमध्ये असं समोर आलंय की ब्रेन हा कुठलाही विचार पहिल्यांदा जनरेट करू शकत नाही, ती त्याची लिमिटेशन्स आहेत. पहिला विचार जो होतो तो माइंड मधून येतो आणि ब्रेन त्याच विचारांवरती विचार करतो किंवा असंख्य विचार क्रिएट करू शकतो. सो ब्रेनची स्वतःची पहिला विचार करण्याची कुठलीही कॅपॅसिटी नाही, ही ब्रेनची लिमिटेशन आहे. म्हणजे आपल्याला येणारी एखादी संकल्पना जी अस्तित्वात नाहीये तर ती ब्रेनमध्ये न येता, पहिल्या ब्रेनमध्ये येत नाही, तर ती पहिल्यांदा येते आपल्या कॉन्शियसनेसमध्ये, चेतनेमध्ये, ज्याला आपण माइंड म्हणतो. आणि त्या माइंड मधून जो पहिला थॉट आपल्याला आतमध्ये येतो त्याच्यावरती असंख्य विचार करणं, त्याला तार्किक विचार करणं, लॉजिकल विचार करणं, किंवा त्याच्यासोबत त्याला क्रिएटिव्ह विचार करणं, इनोव्हेटिव्ह थिंक करणं, हे सगळं थिंकिंग हे ब्रेन मध्ये चालतं. ओके, म्हणजे जेवढ्या काही वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असतील त्याच्या रिलेटेड अजून ते प्रत्यक्षात उतरवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या ब्रेनच्या झाल्या, ब्रेनच्या काम करतो. मग जर असं तुम्ही म्हणतायत सर, तर मग वेगवेगळे सायंटिस्ट जेव्हा त्यांना एखादी गोष्ट सुचणं किंवा काय, हे आपण तसं म्हणू शकतो? ऍब्सोल्युटली येस. सो मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की एडिसनच्या बाबतीत एक गोष्ट कंटिन्यू व्हायची की ते वेगवेगळ्या गोष्टींवरती कंटिन्युअसली रिसर्च करायचे, आणि जो रिसर्च त्यांचा चालू होता त्या रिसर्चमध्ये कित्येक प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळायची नाहीत. सो अशा केसमध्ये ते एक प्रयोग करायचे, आणि तो प्रयोग इन द सेन्स त्यांची एक प्रॅक्टिस असायची. जसे की आपल्याकडे एक आराम खुर्ची असते, त्या आराम खुर्चीवरची ते बसायचे, हातामध्ये एक मोठा लोखंडी किंवा एक स्टीलचा बॉल घ्यायचे, जो तुम्ही बेरिंग सारखा बॉल बघितला असेल एका मोठ्या साईज मधला, तो बॉल घ्यायचे, हात एका साईडला ठेवायचे आणि ते फक्त डोळे मिटून त्या आराम खुर्चीवरती बसायचे. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की काही वेळानंतर ते एका अशा स्टेटमध्ये जायचे की त्या स्टेटमध्ये त्यांना ऑटोमॅटिकली अँसर्स उतरायचे. आणि बॉल हातात का ठेवला जायचा, कारण त्यांना झोप लागू नये, झोप लागल्यानंतर हातातनं पडेल, सो ते पटकन जागे होते. सो ते कॉन्शियसली स्वतःला एका अशा स्टेटमध्ये घेऊन जायचं, ज्याला सायंटिफिकली किंवा सायकोलॉजीच्या भाषेत अल्फा स्टेट म्हणलं जातं. त्या स्टेटमध्ये ते स्वतःला घेऊन जायचे आणि तिथून त्याला अँसर्स मिळायचे, त्यांना अँसर्स मिळायचे की ह्या प्रश्नांची उत्तर काय असते. याचा अर्थ काय की त्यांच्याकडे ब्रेन होता, पण त्यांना माहिती होतं की ब्रेनची लिमिटेशन्स काय. ते एका सर्टन फेज पर्यंत ब्रेनला यूज करायचे, त्यानंतर ते माइंड मधून, कॉन्शियसनेस मधून नवा थॉट, नवी आयडिया ग्रास्प करायचे आणि ते ब्रेनला द्यायचे, आणि ब्रेन त्याच्यावरती परत प्रोसेस करायचा. सो ही टेक्निक जाणते अजाणतेपणे आपणही वापरतो आणि त्या सायंटिस्ट लोकांनीही वापरलेली आहे. ओके, तुम्ही म्हटलंच ना याच्यात की एक भाग की एडिसन ज्या स्टेजला जायचे ती गोष्ट म्हणजे अल्फा स्टेज, हा काय प्रकार आहे? राईट, गुड. सो जसं आता मी तुम्हाला सांगितलं, ब्रेन आणि मन वेगवेगळी कॉन्सेप्ट आहे. सो माइंडमध्ये सुद्धा माइंडला समजून घेण्यासाठी किंवा तिची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी तिला वेगवेगळ्या शब्दांमध्ये विभागले असं म्हणायला हरकत नाही, वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये विभागल्या. जसं माइंडचा एक हिस्सा कॉन्शियस हिस्सा किंवा कॉन्शियस माइंड म्हणून म्हणला तो, ज्याला जागृत मन या शब्दानं सुद्धा ओळखलं जातं. बरेच जे आपल्या व्ह्युअर्स असतील, जे अभ्यासक असतील, त्यांनी मनाचे अभ्यासक असतील, त्यांनी या कॉन्सेप्टला खूप वाचलं असेल, काही लोकांनी वाचलं नसेल. मनाचा एक हिस्सा जो जागृत मन असं म्हणलं जातं,
जसं की समजा एखादी रूम आहे, त्या रूम मधल्या 10-20 लोक आहेत, त्यातल्या एखादा हाक मारली की रमेश, सो रमेश ज्याचं नाव आहे तोच येस म्हणेल त्याला. याचा अर्थ रमेश कॉन्शियस आहे स्वतःच्या नावाविषयी. येस. सो कॉन्शियस माइंड काय आहे, तर आपल्या अवतीभोवती जे चाललंय 5 सेन्सेसद्वारे ती इन्फॉर्मेशन कंटिन्युअसली आत घेतो. सो हे कॉन्शियस माइंडचं मेन काम आहे. ओके. सो समजा टेम्परेचर किती आहे, मला फूडमध्ये सध्या टेस्ट काय येते आहे, डोळ्यांद्वारे दृश्य काय दिसत आहेत, स्मेल काय येतोय, सो या सगळ्या गोष्टींचा सेन्स करतं कॉन्शियस माइंड. ओके. यानंतर दुसरी एक कॉन्सेप्ट सांगितली जाते, तिला सबकॉन्शियस किंवा अर्धजागृत असं म्हणलं जातं. जसं की तुम्ही आता आपण बोलतोय आणि या बोलण्यामध्ये मी असं तुम्हाला म्हणालो की तुमच्या डोळ्यांच्या पापण्या ज्या उघडझाप होतात त्या कॉन्शियसली तुम्ही करताय का? नाही. सो आता तुम्ही अवेअर झालात, किंवा मी जर तुम्हाला सांगितलं की 1 मिनिट थोडंसं थांबा, तर तुम्ही थांबू शकता. म्हणजे ह्या सबकॉन्शियसली होत आहेत, तुमचा कॉन्शियस अवेअरनेस नाही आहे, पण तो कॉन्शियस अवेअरनेस तिथे गेला तर तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. एक्झॅक्टली. राईट. जसं की तुमचं ब्रिदिंग ते अनकॉन्शियसली होतंय, चालूच आहे, पण जर तुम्हाला सांगितलं 1 मिनिट काही वेळासाठी थोडा श्वास होल्ड करा तर करू शकता. सबकॉन्शियस प्रोसेस ह्या सेकंड पार्ट, किंवा ह्याला अर्धजागृत असं सुद्धा म्हणलं. आणि तिसरी आहे अनकॉन्शियस, म्हणजे पूर्णच त्या गोष्टींविषयी आपण अवेअर नाही आहोत किंवा आपल्या कंट्रोलच्या बाहेर चालणाऱ्या सगळ्या प्रोसेसेस. मग शरीरात जसं आता आपण जेवण केलं असेल, ब्रेकफास्ट केला असेल, तर आपल्या ब्रेकफास्ट कंटिन्युअस बॉडीमध्ये त्याचं डायजेशन करण्याचं काम चालू आहे, ब्लड सर्क्युलेशन चालू आहे. मी जर तुम्हाला म्हणालो की काही मिनिटांसाठी किंवा काही सेकंदासाठी हृदयाचे ठोके थांबवा, शक्य आहे का? तर ते आपल्या अनकॉन्शियस माइंड कडून होते. ओके. सो अशा कित्येक प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस चालू आहे. जसं की आपल्याला जखम होते आणि जखम झाल्यानंतर काही दिवसानंतर ती बरी होते. सो हे का होतं? कारण अनकॉन्शियस माइंड त्याच्यावरती कंटिन्युअसली प्रोसेस करतो. ओके. तुम्ही विज्ञानात ऐकलं असेल की आपल्या बॉडीमधले सेल्स कित्येक महिन्यानंतर कंटिन्युअसली रिजनरेट होत असतात. सो आपली बॉडी स्वतःहून रिजनरेट होते. ह्याच्यासाठी आपण कुठले प्रयत्न करत नाही. काही दर 3 महिन्यानंतर आपण स्वतःला सेल्स जनरेट करूया म्हणून वेळ काढत नाही. सो याचा अर्थ काय, अशा कित्येक अनकॉन्शियस प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली चालू आहेत. ओके. आणि या 3 स्टेजमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस. सो आता आपण समजून घेताना सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियसला एकच समजू, आणि अनकॉन्शियस ह्या शब्दाला आपण पुढे कंटिन्यू करू. अनकॉन्शियस माइंड. सो अनकॉन्शियस माइंडच्या 4 वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण आता समजून घेताना आपण 4 वेगळ्या स्टेजेस समजू. एक आहे पूर्णतः जागृत असणारी स्टेज, की ज्या ठिकाणी तो पर्सन आजूबाजूला काय चाललंय याच्याविषयी अवेअर आहे. मी जर म्हणालो की चला मी निघतो आता इथून, मी म्हणालो तर मी डोअर मधूनच जाणार, भिंतीकडून जाणार नाही, कारण मला माहिती आहे की ही भिंत इथून जाता येत नाही. सो माझा कॉन्शियस अवेअरनेस जो आहे तो त्याच्याविषयी अवेअर आहे. ही एक स्टेट आहे मनाची, की जे चाललंय त्याच्याविषयी अवेअर आहे. खड्डा आला रोडवरती जाताना, समोरून कार येते, ब्रेक पटकन लावला जातो, कॉन्शियस अवेअर आहे. मनाचा एक दुसरा हिस्सा आहे ज्याचा मी आता शब्द वापरला, अल्फा स्टेट. सो अल्फा स्टेट जी आहे त्या स्टेटमध्ये आपण अशा स्टेटमध्ये असतो जिथं आपण पूर्णतः जागरूकही नसतो आणि पूर्णतः झोपलेली नसतो. जसं तुम्ही बघितलं असेल, सकाळी ज्यावेळी आपण उठतो आपली झोपेतून जागे होतो, पण अजून पूर्ण जागे झालेलो नसतो आणि पूर्ण झोपेतही नसतो. ती जी अवस्था आहे ती अल्फा स्टेटमध्ये. आणि हीच एक्झॅक्टली स्टेट रात्री पण येते, की आपण झोपेमध्ये चाललोय पण पूर्ण झोपेतही नाही आणि पूर्ण जागेही नाही, ती म्हणजे अल्फा स्टेट. अल्फा स्टेट. तर मग आता मला याचं उत्तर नाही सापडत आहे की ते जसं आपण एडिसनचं उदाहरण घेतलं की ते अल्फा स्टेटमध्ये जायचे, राईट, बरोबर, पण मग तिथे हे कसं सुचणार? राईट, येस. सो अल्फा स्टेटची खासियत काय आहे? अजून पुढच्या 2 स्टेज आहेत, की आपण ज्यावेळी एखाद्या झोपेत गेलो आणि खूप गाढ झोप लागली तर ती एक स्टेट आहे, आणि त्यानंतर आपल्याला झोपेमध्ये स्वप्न पडतात, ती एक मनाची स्टेट आहे. ओके. सो ह्या 4 स्टेटमध्ये जनरली आपलं मन काम करत असतं. यातली अल्फा स्टेट ॲज अ ह्युमन बिईंग आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगली आहे. कशी? कारण अल्फा स्टेटमध्ये मन ज्यावेळी जातं त्यावेळी ते सगळ्यात जास्त ग्रहणशील असतं, आणि ते अशा बिंदूवरती असतं जिथून ते एक मोठा अनकॉन्शियस माइंडमध्ये असणारी मेमरी किंवा अनकॉन्शियस माइंडमध्ये असणारी पॉवर ऍक्सेस करत असतं, तिथून घेऊ शकत असतं आणि कॉन्शियस जगामध्ये ते देऊ शकत असतं. असा बिंदू म्हणजे अल्फा स्टेट. आता तुम्ही हे सांगितले, ओके, ही म्हणजे व्याख्या भाषेत मला कळलं, पण व्ह्युअर्सला किंवा मला कळण्यासाठी एखादं उदाहरण सांगतो. जसं की मी एखाद्या प्रोजेक्टवरती काम करतोय आणि मला नवी आयडिया हवी आहे, आणि मी कॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये खूप विचार करतोय की ह्याचं उत्तर काय, आणि मला ते सापडत नाहीये. आणि मी स्वतःला अल्फा स्टेटमध्ये घेऊन गेलो, तर मी ज्यावेळी अल्फा स्टेटमध्ये घेऊन जातो त्यावेळी आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये प्रचंड मेमरीज आणि प्रचंड डेटा अवेलेबल असतो. बरोबर. असं म्हणलं जातं की अनकॉन्शियस माइंड हा कुणाचा वेगळा नाही, आपला सगळा कॉमन आहे. सो कॉमन डेटाबेस आहे. असा विचार करा की तुमचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये 20 कॉम्प्युटर्स आहेत,
पण ते एका सर्व्हरला कनेक्टेड आहे. सो 20 कॉम्प्युटर मधला डेटा ऍक्सेस करू शकतो. ओके. एक्झॅक्टली आपला अनकॉन्शियस माइंड हे सगळ्या डेटाबेसला कनेक्टेड आहे. म्हणजे सगळ्या बिईंगच्या, ह्युमन बिईंग म्हणत नाही, सगळ्या बिईंग, प्राणी आले, सगळे झाले, त्यांच्या सगळ्या डेटाबेसला म्हणजे सगळ्या मेमरीजला, इन्फॉर्मेशनला ऍक्सेस करण्याची ॲबिलिटी ठेवतो. त्याला कुठलंही शारीरिक बंधन नाहीये. सो या बंधनाच्या बियॉन्ड जाऊन, माइंडच्या, ब्रेनच्या लिमिटेशनच्या बियॉन्ड जाऊन ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस केली जाते. त्यामुळे होत असेल ही. त्यामुळं ही होण्याची प्रक्रिया काय की ज्यावेळी आपण अल्फा स्टेटमध्ये जातो त्यावेळी आज मी जर तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय, तर तुम्ही कॉन्शियसली सांगाल की मी भूषण, मी अमुक करतो, मी ह्या व्यवसाय करतो, मी हे काम करतो. सो तुम्ही एक्झॅक्टली स्वतःची एक आयडेंटिटी केली. बरोबर. अनकॉन्शियस माइंडमध्ये अशी कुठलीही आयडेंटिटी आपली नाहीये. ओके. आणि ती आयडेंटिटी नसल्यामुळं आपण कुठलाही डेटाबेस नॅचरली एनर्जी थ्रू ऍक्सेस करतो. एनर्जी थ्रू कनेक्ट करतो. जसं की आपण बसलोय आणि एखाद्या विषयी मनामध्ये विचार आणतो, प्रार्थनेचा विचार आणतो. बरोबर. एखाद्याला आपल्या आतमध्ये एखाद्या विषयी नकारात्मक भावना असेल तर त्याच्याविषयी तिरस्कार आपण क्रिएट करतो. नॅचरली तो एनर्जी थ्रू त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. त्या दोन लोकांचं कंटिन्युअसली एकमेकांसोबत टफ किंवा नात्यांमध्ये एक हार्मनी नसते, किंवा ज्यांचं एकमेकांविषयी प्रेम आहे ती हार्मनी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते. सो हे एनर्जी कम्युनिकेशन आहे. कारण आपण ह्युमन बिईंग नाही आहोत, याच्या बियॉन्ड जाऊन आपण इमोशनल बिईंग आहोत. आणि इमोशन म्हणजे मोशन, एनर्जी इन मोशन, म्हणजे अल्टिमेट आपण एनर्जी आहोत. ओके. सो ज्या फ्रिक्वेन्सीला आपण ट्यून होतोय ती त्या फ्रिक्वेन्सीच्या स्तरावर असणाऱ्या सगळ्या गोष्टी, आयडिया, वस्तू, लोक ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतात, त्या गोष्टी येतात. सो अल्फा स्टेटमध्ये ही आपली अबिलिटी असते की हे सगळं कनेक्ट करण्याची. ती नॅचरली येते. म्हणून सायंटिस्ट किंवा जे लोक सायंटिस्ट असतील, व्यावसायिक असतील, कित्येक व्यावसायिकांनी हे प्रयोग करून बघितले की त्यांच्या व्यवसायाच्या ग्रोथसाठी आयडिया हवी आहे, जाणते किंवा अजाणतेपणे ते अल्फा स्टेटमध्ये गेलेत आणि सडनली त्यांच्या लाईफमध्ये मोठ्या गोष्टींना अट्रॅक्ट केले ते. सो ही अल्फा स्टेटमध्ये स्वतःला घेऊन जाण्याची ॲबिलिटी विकसित केली पाहिजे. आणि नॅचरली मेडिटेशनची ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो, ध्यानाचे प्रॅक्टिसेस किंवा आध्यात्मिक साधना जर काही लोक करत असेल तर ते स्वतःला अल्फा स्टेटमध्ये सहजपणे घेऊन जातात. ओके. हे घेऊन जाण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये. म्हणजे अल्फा स्टेट ही अशी स्टेट आहे की ज्याच्यातनं तुमच्यामधनं क्रिएटिव्हिटी बाहेर निघेल. परफेक्ट. बरोबर. महत्वाचे जे काही निर्णय घ्यायला हवेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर होतील, संकेत मिळतील. जसं की एखादा लाईफ पार्टनर आहे, मी याच्यासोबत जायचं आहे का, कंटिन्यू करायचं आहे का. ओके. काही पार्टनरशिप्स असतात, मी याच्यासोबत कंटिन्यू करायचे आहेत का, किंवा नवी पार्टनरशिप करायचं आहे, नवा प्रोजेक्ट करायचा आहे, किंवा ह्या जॉबमध्ये मी कंटिन्यूस थांबायचं आहे का. ओके. हे सगळे डिसिजन्स हे सगळे तुमच्या अल्फा स्टेटमधून येऊ शकतात. एकंदरीत मग असं म्हणू शकतो का मी की अल्फा स्टेट जो आहे हा नाही, ह्या सगळ्याचं अनालिसिस करून मला रिझल्ट देतो काहीतरी. विशेष म्हणजे अल्फा स्टेटमध्ये कुठलाही तर्क किंवा अनालिसिस होत नाही. ओके. सो तिथं एनर्जीचा फॉर्म असतो. सो व्हॉट इज राईट रॉंग हा तार्किक थॉट तिथं नसतो. बर. तो ऍक्च्युली एनर्जीच्या फॉर्मवरती जे करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवरती आलात त्याला तो कनेक्ट करतो आणि तिथून ती इन्फॉर्मेशन देतो. व्हॉट इज राईट, या पर्सन सोबत जाणं योग्य आहे का, काय करणं योग्य आहे, आणि तिथून त्याला तो गायडन्स कंटिन्युअसली मिळत जातो. ओके. सो ही काहीशी प्रोसेस आपल्या आतमध्ये अजाणतेपणे चालत असते. गेल्या काही वर्षांमध्ये जो रिसर्च झालाय त्या रिसर्चमध्ये हे आज मी ओपन केलेले टॉपिक समोर आहेत जे आज आपण लोकांसमोर मांडू शकतो, बोलू शकतो. पण गेल्या कित्येक वर्षामध्ये हा काही रिसर्च अजाणतेपणे लोकांनी फॉलो केलाय. आज त्याला शब्दाद्वारे, कॉन्सेप्टद्वारे आपण शिकू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. ओके. तर आता तुम्ही एवढं मला हे जे सांगितलं याच्यातनं मला एक कळतंय की आपल्या फक्त ब्रेनचे जे भाग आहेत जे आपल्याला माहिती नाही, हे 3 किंवा 4 स्टेट्स आहेत वेगवेगळ्या, त्याच्यानंतर कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस. तर हे सगळ्या गोष्टींचा वापर करूनच आपण हे सगळं घडवू शकतो. बरोबर. तर याच्यातनं आपण कुठल्या गोष्टी घडवू शकतो आपल्या आयुष्यात हे मला जरा कळेल तर बरोबर. व्हेरी गुड. सो त्यापूर्वी आपण एक गोष्ट नक्की समजून घ्या की ऍक्च्युली हे अनकॉन्शियस माइंड वापरण्याची काही पद्धती आहे का, त्याचे काही स्वतंत्र रूल आहेत का. ओके. जसं की एखादी कार असते, सो कार चालवण्याची काही त्याचे स्वतःचे रूल्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायला लागतात. बरोबर. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, प्रत्येक इक्विपमेंट वापरण्याचे स्वतःचे काही रूल्स आहेत. सो ते आपल्याला शिकावे लागतात, तर आपण त्या इक्विपमेंटचा बेस्ट यूज करतो किंवा बेस्ट एक्सप्लोर करतो. बरोबर. समजा एखादा पर्सन आहे, ज्या पर्सनला मोबाईल फक्त फोन लावणे, फोन घेणे एवढंच माहिती आहे, तर कितीतरी संभावना त्या मोबाईलमध्ये आहेत पण तो एक्सप्लोर करत नाही. त्याचं लाईफ सुखकर होण्यासाठी कितीतरी संभावना त्यात दिल्यात. बरोबर. तरीही तो आयुष्यभर रडतोय की माझ्या लाईफमध्ये काही होत नाही, पण त्याला माहिती नाही की हा मोबाईल काम कसा करतो. एक्झॅक्टली ह्युमन बिईंग
आपल्या लाईफमध्ये हे चालू आहे हो की आपल्याला माइंड काम किती करतं आणि त्याचं एक्सप्लोरेशन किती हे माहिती नसल्यामुळं आपण ठराविक त्यातले गोष्टी यूज करतोय. पण हे जर मला कळलं की ओके जसं आपण मोबाईल की याच्यात हे पण होऊ शकतं तर मी त्याचा विचार करतो. परफेक्ट नोट्स आहेत यामध्ये, व्हिडिओ बघू शकतो यामध्ये, मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो, शेअर करू शकतो, मेसेज करू शकतो, कितीतरी गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. तो पर्सन त्या मोबाईलचा मॅक्झिमम यूज करेल आणि स्वतःचं लाईफ अजून सुखकर करेल. एक्झॅक्टली मनाला तसं समजून घ्यायला पाहिजे की मनाचे काही रूल्स आहेत का. सर याला आम्ही जनरली 6 रूल्स ऑफ माइंड म्हणतो. सो मनाचे खूप सारे डिटेल रिसर्च आहे, पण त्यातला 6 असे रूल्स किंवा 6 असे गोष्टी मनाच्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यातली पहिली जी गोष्ट आहे मनाची, तर आपल्या ज्या मनाची जी भाषा आहे ती इमेजेसची भाषा आहे, चित्रांची भाषा आहे. म्हणजे मन आतमध्ये जे काही स्टोरेज करेल ते चित्रांद्वारे स्टोरेज करेल. बरोबर. सो मी जर एखादा उदाहरण तुम्हाला सांगितलंय की डोळे बंद करात काही मिनिटांसाठी आणि मी तुम्हाला काही शब्द सांगतो. सो तुम्हाला आतमध्ये काय आठवते बघा. पहिल्यांदा बघा, ॲपल, मँगो, तुमचं स्कूल, एक कार, बरोबर, आयफल टॉवर, ओके, आणि पंतप्रधान. ओके ओके. सो डोळे ओपन करा. ज्यावेळी मी तुम्हाला हे शब्द विचारले, या शब्दांसोबत आतमध्ये चित्र आली की हे शब्द आले उभेहूब ते चित्र प्रत्येक. सो ऍपल म्हणाल्यानंतर कदाचित ऍपल दिसलं, मँगो चित्र, आयफल टॉवरला आयफल टॉवर, पंतप्रधान कोणतरी पंतप्रधान दिसले. सो आतमध्ये मनानं प्रत्येक शब्दासोबत एक चित्र रेकॉर्ड केलेलं आहे, ते चित्र तुम्हाला दिलं. म्हणजे मनाची भाषा चित्रांची भाषा. आता ह्या नियम आपल्या जीवनात आपण कसा वापरतो. सो बऱ्याचदा आपण म्हणतो माझ्या लाईफमध्ये भरपूर पैसा हवाय, पण मनाला काय समजतं. मनाला समजतं चित्र. मी पैशाचं चित्र माझ्या मनाला दाखवलंय का. मी केवळ शब्दांद्वारे म्हणतोय पैसा हवाय, चित्र त्याला समजतं. समजा तुम्हाला, मला जर जापनीज भाषा येते, फक्त जापनीज, आणि तुम्ही मराठी बोलताय, तर मला कधी मेसेज पोहोचेल तुमचं? कधीच पोहोचणार नाही. बरोबर. आणि तुम्ही म्हणाल की अरे हा काय करत का नाहीये, पण तुमचं माझं कम्युनिकेशनच होत नाही. तसं मनासोबत चालू आहे. मनाची भाषा चित्रांची आहे आणि आपण म्हणतो मला स्वस्थ जीवन हवं आहे, मला स्वस्थ जीवन. हे शब्दांद्वारे झालं. चित्रांच्या द्वारे स्वास्थ्य काय आहे ते आपल्या मनाला दाखवायला पाहिजे, कारण त्याची भाषा चित्रांची. बरोबर. तुम्ही जर जापनीज भाषेत माझ्याबरोबर बोललात तर ते मला अजून वेगळा खूप लवकर समजेल. तसं मनासोबत जर बोलायचं असेल तर चित्रांची भाषा, म्हणजे दृश्यांच्या द्वारे माझ्या आतमध्ये काय चाललंय आणि मला जे जीवन जगायचं आहे ते मी दृश्यांच्या द्वारे स्वतःला दाखवतोय का. आता तुम्ही हे सांगितलं ना, तर याच्यावर मला एक गोष्ट आठवली. मी मागे एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकमध्ये एक स्टोरी होती आणि त्या स्टोरीचा एक शेवटचा अर्थ होता, तो सांगतो. त्याच्यात होतं की इमॅजिनेशन विथ विविडनेस बिकम्स रिॲलिटी. एक्झॅक्टली तुम्ही पहिल्या रूलचा एक्झॅक्ट मर्म सांगितलं की इमॅजिनेशन जे आपण करतोय आपल्या आतमध्ये, की जे मला हवंय ते इमॅजिन करतोय, तेच आपल्या आतमधून क्रिएट होतं. बरोबर. त्याचा अजून डीपर आस्पेक्ट जर तुम्हाला समजायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की जनरली तुम्ही लहान मुलांना बघितलं असेल, छोटी मुलं 2 वर्षाची 3 वर्षाची. बरोबर. सो त्यांच्यासमोर एखादा पेन्सिल घ्या, पेन घ्या, सो त्याला म्हणाल की मी तुला हे गायब करून दाखवतो, आणि तुम्ही असं असं फिरवलं आणि पटकन मागं लपवलं तर त्याला वाटतं ते गायब झालं. हो, वाटणार त्याला. सो मुलांसाठी ह्या रूलला म्हणलं जातं नॉट इन साईट, नॉट इन द वर्ल्ड. जे त्यांच्या साईट मध्ये नाहीये, साईट इन द सेन्स जगात नाही. सो आपण ज्यावेळी लहान मुलांना म्हणतो ना आई भूर गेली, आई निघून गेली, सो मुलं रडायला लागतात, कारण त्यांना वाटतं नॉट इन साईट, नॉट इन द वर्ल्ड, कुठेच आता नाही आहे. ओके. म्हणून मुलं रडायला लागतात. आता ते प्रेम कुठून मिळणार. सो हे जसं मुलांच्या बाबतीत आहे तसं अडल्टच्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीत काय आहे, नॉट इन द अनकॉन्शियस माइंड, नॉट इन द कॉन्शियस वर्ल्ड. जे तुमच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये नाही ते तुमच्या कॉन्शियस वर्ल्ड मध्ये नाही. याचा अर्थ काय, समजा एका बँकेचा कॅशियर आहे, ओके, तो कितीतरी कॅश अवतीभोवती ठेवलाय, पण त्याच्या लाईफमध्ये श्रीमंती आहे का, का नाही आहे. आणि एक पर्सन जो एका कार मधनं फिरतोय पण त्याचा बँक बॅलन्स खूप आहे, त्याच्या अवतीभोवती तरी कॅश नाही आहे, पण तो श्रीमंत गणला जातो. ह्याचा अर्थ काय, जो कार मधनं फिरतोय त्याच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये पैशांची चित्र क्लिअर आहेत. ओके. त्याच्या बँक बॅलन्स मध्ये पैसा आहे, आणि जो कॅशियर म्हणून बसलाय त्याच्या भोवती पैसा आहे, बट त्याच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये पैसा नाहीये. सो मुलांसाठी नियम आहे नॉट इन द साईट, नॉट इन द वर्ल्ड. अडल्ट साठी आहे नॉट इन द अनकॉन्शियस, नॉट इन द कॉन्शियस वर्ल्ड. म्हणजे माझ्या लाईफमध्ये लाईफ पार्टनर आहे पण आतमध्ये प्रेम नाही, तर लाईफ पार्टनर असून सुद्धा मी प्रेम एक्सपिरियन्स करणार नाही. ओके. माझ्या जीवनामध्ये समृद्धता बाहेरून दिसेल पण आतमध्ये जर नसेल तर ती बाहेर एक्सपिरियन्स करू शकणार नाही. सो जे माझ्या अनकॉन्शियस माइंड मध्ये चित्रांच्या द्वारे नाही आहे, स्वास्थ्य, प्रेम, हार्मनी
किंवा समृद्धता ही सगळी माझ्या अनकॉन्शियस माइंडमध्ये नसेल तर ती एक्सटर्नल वर्ल्डमध्ये क्रिएट होणं खूप अवघड आहे. म्हणून लोक त्यांच्या लाईफमध्ये कंटिन्युअसली स्ट्रगल करतात. म्हणजे आता तुम्ही जे म्हणतात श्वास, त्याच्यानंतर सुख वगैरे सगळ्या गोष्टी याच्याशी जोडल्या गेलेत की माझ्या अनकॉन्शियस माइंड, पहिलं क्रिएशन अनकॉन्शियस माइंडमध्ये होतं, मग ते कॉन्शियस वर्ल्डमध्ये दिसायला लागतं. आज ज्या आपण एखादी बिल्डिंग बांधतो, ती बिल्डिंग बांधण्यापूर्वी ज्याची ती बिल्डिंग बांधायची त्याच्या आतमध्ये तो ऍक्च्युली त्याचा एक मॅप तयार झालेला असतो. बरोबर. आर्किटेक्टने एक मॅप तयार केला असतो. त्याचं बाथरूम कुठं असेल, त्याचे डोअर्स कुठं असतील, त्याला खिडक्या कशा असतील, त्याच्या बेडरूमच्या साईज, प्रत्येक डिटेल, आणि त्यानंतर तो मॅप ऍक्च्युली प्रत्यक्षात उतरतो. सो माझा प्रश्न आहे व्ह्युअर्सना सुद्धा की तुमच्या जीवनाचा मॅप तुमच्याकडे आहे की सडनली मी माझी इमारत कशीही बांधायला लागलोय. जर कशीही बांधू तर त्याचे अस्ताव्यस्त परिणाम भोगायला लागतील. ज्यावेळी तुम्ही त्यामध्ये राहायला जाल त्यावेळी अरे चा बेडरूम कमी पडलं, अरे चा किचन असं कसं काय बांधलं, खिडक्या कमी पडल्या, वारं पुरेसं येत नाहीये. मग लोक लाईफमध्ये दुःख आणि वेदना म्हणतात की मी अशी का लाईफ क्रिएट केली, ती कुठलं दुर्भाग्य किंवा कुठलं भाग्य नव्हे, तर मीच ऍक्च्युली अजाणतेपणी ती बिल्डिंग क्रिएट केली ज्या बिल्डिंगमध्ये मी राहायला लागलो. सो हा पहिला रूल आहे चित्रांचा रूल, की माझ्या अनकॉन्शियस माइंडला किंवा आपल्या सगळ्या अनकॉन्शियस माइंडला, इव्हन सगळं म्हणणं चुकीचं आहे कारण प्रत्येकाचा वेगळा अनकॉन्शियस नाही, तर अनकॉन्शियस माइंडला चित्रांची भाषा समजते. पहिला रूल. बरोबर. रूल नंबर 2, अनकॉन्शियस माइंडला नो हा शब्द कधीही समजत नाही. नो नाही हे समजत नाही. प्रयोग करूया. डोळे बंद करू शकाल. सो डोळे बंद करा आणि मी काही सांगेन ते फक्त करा. सो डोळे बंद करून तुम्ही एक येलो कलरचं माकड बघू नका प्लीज. एक व्हाईट कलरचा हत्ती बघू नका. गुड. आंब्याच्या झाडाला सफरचंद लागलेली बिलकुल बघू नका प्लीज, बघू नका. सो डोळे ओपन करू शकाल. कळलं. ऍक्च्युली तुम्ही जे मला सांगत होतात करू नको, ऍक्च्युली एक्झॅक्ट तेच माझ्या डोळ्यासमोर येत होतं. याचा अर्थ काय, मनाला नाही नो ही भाषा नाही समजत. बरोबर. मग आता काय करतो, हा नियम आपल्या लाईफमध्ये आपण चुकीचा कसा वापरतो, तर दर दिवशी आपण सांगतो मला काय नको आहे, अरे मला गरिबी यायला नको, अरे हे रिलेशन माझं ब्रेक व्हायला नको. याचा अर्थ मी स्वतःला काय सांगतोय, ब्रेक व्हावं, एक्झॅक्टली, गरिबी यावी, अस्वास्थ्य यावं. एक्झॅक्टली. अजाणतेपणी मी त्या गोष्टी अट्रॅक्ट करावं जे मला नको आहे. माझं भांडण कुणासोबत, माझा ऍक्सिडेंट कुणासोबत व्हायला नको, आज ऍक्सिडेंट व्हायला नको. मी नको सांगतोय पण माझ्या हातमध्ये चित्र क्रिएट होत आहे, आणि जे चित्र क्रिएट होतंय ऑटोमॅटिकली अनकॉन्शियसला समजतं. सर हा एक थोडं थांबवतो तुम्हाला मध्ये, पण आता हे सगळं तुम्ही सांगतायत ना, मी सांगेल सर हे सगळं जे हा चमत्कार आहे खरोखर. कारण याचं मी स्वतः मूर्तिमंत उदाहरण कसं आहे सांगतो की ही गोष्ट जी आपण बोललो की वाचनात मला एक हा रूल भेटला होता, पण त्याच्या बराच काळ आधी मी कॉलेजला असताना एका पेपरमध्ये मला कात्रण भेटलं होतं कारचं. तर इंटेरियर होतं ते खूप सुंदर होतं, तर ते मी कापलं आणि माझं एक लोखंडी कपाट होतं गोदरेजचं, त्याच्या आतमध्ये मी जस्ट चिटकवलं होतं ते, आणि तो इंटेरियरचा भाग होता, परंतु त्याचा दरवाजा असा ओपन असल्यामुळे मला ते कळत होतं की त्या गाडीचा बाहेरनं कलर काय असेल. तर तो ब्ल्यू कलरचा कलर होता. आज माझ्याकडे जी 4 व्हीलर ती योगायोगाने ब्ल्यू कलरची. व्हेरी गुड. कमाल आहे ही. तुम्ही ऑलरेडी मॅप तयार केला होता, त्याचा रिझल्ट तुम्हाला समोर बघायला मिळालाय. तुम्हाला कसं हवंय ते जाणते किंवा अजाणतेपणी तरी तुम्ही ते केलं होतं. एक्झॅक्टली. जर हा रूल तुमच्या लाईफमध्ये उपयोगी झाला, मी जाणीवपूर्वक केलं असतं, येस, आणि बाकीच्या एरियात जर डुप्लिकेट केलं तर प्रत्येक एरिया तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. एक्झॅक्टली. सो हे मनाचे नियम जर समजता आले आपल्याला तर किती आपलं लाईफ सुखकारक होईल, किती इतरांवरचे ब्लेम कमी होतील, दोष कमी होतील, आपण कंट्रोल घेऊ शकू. एक्झॅक्टली. आणि आपल्याला असं वाटतं की कोणतरी माझं लाईफ चालवायला लागले, बाहेरून कंट्रोल करतोय, तसं नाही आहे. मी माझं लाईफ चालवू शकतो. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की आपल्या विचारांची आणि भावनांची ताकद आपल्याला समजली तर आपण आपल्या जीवनाला कंट्रोलमध्ये आणू शकतो. बरोबर. सो दुसरा रूल समजला की नो बिलकुल समजत नो कळत नाही. तुम्ही विचार करा, समजा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आपण गेलो, एक 10-20 वेगवेगळे आईस्क्रीमचे फ्लेवर समोर आहे. सो आपण मागताना असं मागतो का की मला तो बटरस्कॉच देऊ नका, मला तो मँगो बिलकुल देऊ नका, मला तो स्ट्रॉबेरी देऊ नका. तर तसं कोण मागत असेल तर तो जो व्यावसायिक आहे तिथला जो ओनर आहे तो म्हणेल साहेब तुम्ही असं मागू नका, तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते सांगा. नेचर एक्झॅक्टली आपल्याला हे सांगते. करेक्ट. की मी म्हणतो की मला ऍक्सिडेंट नको आहे, मला हे नातं नको आहे, लाईफमध्ये असं व्हायला नको, गरिबी व्हायला नको, मला खर्च वाढायला नको. नेचर म्हणतो तुला नेमकं काय व्हायचं ते सांग. बरोबर आहे. सो डायरेक्ट जर ह्याचं ऍक्शन प्लॅन काय असेल
तर तुम्हाला जे नको आहे त्याच्यावरती फोकस करू नका, तुम्हाला जे हवं आहे त्याच्यावरती फोकस करा. एक्झॅक्टली. जर तुम्हाला भरपूर खर्च नको असेल तर तुम्हाला हवं काय आहे ते बघा. जर तुम्हाला अस्वास्थ्य नको असेल तर एक्झॅक्टली हवं काय तिथं फोकस द्या. जर तुम्हाला नात्यांमध्ये अविश्वास, दुरावा नको असेल तर त्याच्या ऐवजी नेमकं काय हवंय, हार्मनी हवंय, आपला फोकस त्याच्यावरती असायला हवा की मला लाईफमध्ये एक्झॅक्टली काय हवंय. बरोबर. सो हा दुसरा नियम आहे की नो जर समजत नसेल तर व्हॉट यू वॉन्ट त्याच्यावरती फोकस करा. ती गोष्ट ॲम्प्लिफाय होईल, एक्सप्लोर होईल लाईफमध्ये अट्रॅक्टिव्ह. मनाचा दुसरा नियम. मनाचा तिसरा नियम आहे असोसिएशन. मन प्रत्येक गोष्टीला एकमेकांसोबत कनेक्ट करत असतं. आपण कुठल्या गोष्टींना कशासोबत कनेक्ट केलं हे इम्पॉर्टंट आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला की जसं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम्ही इतरांच्या लाईफमध्ये पण बघितलं असेल प्रेम व्यक्त करताना. आता प्रेम जनरली व्यक्त करायचं असेल तर एखादा मुलगा एखाद्या मुलीला स्वतःचं प्रेम व्यक्त करतो, तो गुलाबाचं फुल देतो. असं कधी विचार केलाय का किंवा असं कधी बघितलंय का त्या मुलानं गुलाबाच्या फुलाच्या ऐवजी धोत्र्याचं फुल दिलं आणि जर फुल दिलं तर ती त्याला प्रेम म्हणेल? का नाही म्हणणार? असं कुणी धारणा झाली. बट अशी लिहिलेली आहे कुठं की गुलाबाचंच फुल दिल्यानंतर प्रेम व्यक्त होतं? फुलच आहे ना धोत्र्याचं. याचा अर्थ आपल्या ह्युमन माइंडनं आणि कलेक्टिव्ह सोसायटीनं हे निश्चित केलंय की गुलाबाचं फुल आणि प्रेम हीच भाषा आहे. याला म्हणतात असोसिएशन. गुलाब म्हणल्यानंतर मी जर गुलाब म्हणालो तर पहिल्यांदा आठवतं हा प्रेम, पण गुलाब म्हणल्यानंतर गुलकंद आठवत नाही. गुलकंद सुद्धा असू शकतो. याला म्हणतात असोसिएशन. आपलं मन प्रत्येक गोष्टीला आणि भावनांना असोसिएट करत असतं एकमेकांना. मग मी माझ्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना कुठं कुठं असोसिएट केले. जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर आपली भावना कुठली असोसिएट आहे, एखादी बेल झाल्यानंतर कुठली असेल, शाळेमधली बेल झाल्यानंतर आपण कसे असायचो. समजा तुमच्या आवडत्या व्यक्तीचा फोन आला आणि ती रिंगटोन ऐकली तर आत फिलिंग काय येतात. नावडत्या व्यक्तीचा फोन आला आतमध्ये फिलिंग काय येतात. ह्याला म्हणतात असोसिएशन. जर तुमचा एखादा फ्लॅट तुम्ही आधी घेतला होता किंवा एखादं घर होतं जुनं, त्या घरामध्ये तुमची खूप चांगली प्रगती झाली, विकास झाला, तिथून नव्या घरात शिफ्ट झाला आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा तुम्ही त्याच घरात गेलात जस्ट बघायला, तर तुमच्या भावना कशा असतात. सो ह्याला म्हणतात असोसिएशन. सो आपलं माइंड प्रत्येक गोष्टीला असोसिएट करतं आणि हे असोसिएशन अनकॉन्शियसली आपल्या आतमध्ये घडत असतं. ते कॉन्शियसली आपल्याला करायला. मग हे असोसिएशन जे आता आपण म्हणतोय हे जसं आता आपण तुम्ही उदाहरण दिलं आवाजाचं किंवा बेल झालं किंवा काय, या कुठल्याही गोष्टीने ते होऊ शकतं, त्याला बंधन नाही. बरोबर. तर याच्यावरनं म्हणजे मला जर आता जेवढे मी एक्सपिरियन्स केलेत ना ते सगळ्यात मी पडताळून बघणार आहे. पडताळून बघणार आहे. तर आता आपण आपल्याबद्दल बोलतोय, आपण जे विचार करणारे माणसं त्यांच्या, मला हा एक्सपिरियन्स सर प्राण्यांबद्दल आलेला की हे असोसिएशन तुम्ही म्हणतात ना हे खरंच किती पॉवरफुल आहे. की जळगावमध्ये बाफना ज्वेलर्समध्ये त्यांचा एक मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेत आम्ही एकदा व्हॉलेंटियर म्हणून गेलो होतो काही कामासाठी. तिथली ही गोष्ट आहे की तिथे दूध काढतात ना गायांचं जेव्हा, तर त्यांची वासरं पण असतात. दूध काढून झालं की थोडं ते शिल्लक ठेवतात वासरांना पाजण्यासाठी. ओके. तर वासरं एकीकडे असतात एका साईडला आणि गाई एकीकडे, परंतु प्रत्येकाला टॅग दिलेत. जेव्हा त्या गाईचं दूध काढून होतं आणि त्या गाईचा नंबर पुकारला होतो ना, त्या वासरांमधनं तेच बछडं धावत येतं. गुड. आणि ते तिथंच जात, तेच बछडं धावत येतं आणि तेच जातं, बाकीचे कुठले बछडे येत नाही. हे आहे असोसिएशन. हे असोसिएशन आहे. राईट. म्हणजे प्राण्यांमध्ये सुद्धा हे घडतं. माइंड जिथे जिथे तिथं असोसिएशन होणार. भले बॉडी कुठली आहे आपल्याला माहिती नाही, मग ती प्राण्यांची असू शकते किंवा ह्युमन बॉडी असू शकते. बॉडी कुठली असू शकते, अगदी छोट्या गोष्टींची मोठ्या गोष्टीची असू शकते. बट हे असोसिएशन खूप इम्पॉर्टंट आहे. मन असोसिएशनवरती काम करतं. आणि असोसिएशन म्हणजे काय, एका विचारांच्या मागं दुसरा दुसरा तिसरा चौथा कंटिन्युअसली. जसं की तुम्ही एखादं मुंग्यांचं वारुळ बघितलंय, त्यातनं एक मुंगी बाहेर आली की दुसरी तिसरी एक कंटिन्युअसली शृंखला सुरू होती. सो आपल्या माइंडमध्ये तसं आहे. तुम्ही बघितलं असेल इवन आपल्या शोचं नाव सुद्धा गजाली. सो कोकणामध्ये ज्यावेळी गप्पा मारत बसतात तर विषयाची सुरुवात एका सब्जेक्ट नव्हती, तो कुठं कुठं वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येतो, सगळं जग फिरून. याचा अर्थ काय, कित्येक सब्जेक्ट ज्यांचा काही रेफरन्स नाही ते सगळे एकमेकाला असोसिएट करून आपण गप्पा करतो. बरोबर. हे असोसिएशन आपल्या माइंडमध्ये कंटिन्यूस चालू असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. असोसिएशनच्या काय म्हणतात थेअरीने सर असं पण होऊ शकतं ना की एखाद्या गोष्टीचा एखाद्याला फोबिया आहे, तो पण बाहेर निघू शकतो. ऑफकोर्स. सो हाच निगेटिव्ह असोसिएशन पण असतं. ओके. जसं पॉझिटिव्ह आहे तसं. प्रश्न हा आहे की वारुळातनं मुंगी निघते, पहिली मुंगी कोणती निघते त्यावरती डिपेंड आहे दुसरी कुठली निघेल. जर पहिली पॉझिटिव्ह निघाली तर सगळ्या पॉझिटिव्ह शृंखला सुरू होतील. एक्झॅक्ट. सकाळी उठला झोपेतून, वारुळातनं मुंगी बाहेर पडली, काय दिवस आहे आजचा मस्त, आणि दुसरी मुंगी
अरे आज तर माझा बर्थडे आहे, तिसरी मुलगी आज तर संध्याकाळी सेलिब्रेशन, चौथी पाचवी, कंटिन्युअसली मला सकारात्मक विचारांची शृंखला बाहेर येताना बघा. आणि ते सकाळी उठला, ओ माय गॉड ढग आलेला, आजचा दिवस बोर आहे. सो दुसरा, आज आणि ऑफिसला जायचं आहे, ती फाईल तयार नाही आहे, आज हे नाही आहे, क्लायंटचा इश्यू झालाय, नको झालंय हे मला ते. सो घरातले इश्यू, असंख्य नकारात्मक विचारांची शृंखला कंटिन्युअसली वारोळातनं बाहेर येणार. करेक्ट. हे असोसिएशन, माझं असोसिएशन कशासोबत आहे, कुठल्या अशा गोष्टी ज्या मला प्रेरणा देतात, कुठल्या असं असोसिएशन आहे जे मला पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये घेऊन जाते, ते असोसिएशन आपण कॉन्शियसली ओळखायला हवं आणि ते क्रिएट पण करायला हवं. ओके. सो ही एक खूप इम्पॉर्टंट आहे. असोसिएशनची खूप डेप्थ आहे. जसं की आपण बघितलंय वेगवेगळ्या सैन्यामध्ये वेगळ्या घोषणा असतात. बरोबर. सो जसं की शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी किंवा सैन्यांमध्ये हर हर महादेव, ती हर हर महादेव कशासाठी बोलली जायची की त्याच्यामुळे लोकांना आतमध्ये प्रेरणा मिळेल, पॉवर जागृत होईल, लढण्यासाठी तयार होतील. आजही आर्मीमध्ये त्या घोषणा दिल्या जातात, हर हर महादेव, आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिल्या जातात. त्याचं कारण आहे की आतमध्ये ती प्रेरणा आणि ती एनर्जी जागृत व्हावी की शत्रूवरती तुटून पडावं. त्या शब्दांसोबत असणारं असोसिएशन, भावनांचं असोसिएशन. एक्झॅक्टली. झेंडा जर तुम्हाला दिसला, राष्ट्रगीत जर कुठं ऐकायला मिळेल, पटकन उभा राहतो. झेंडा दिसला, अरे हा तर भारताचा आहे, हे सुद्धा असोसिएशन. असं असोसिएशन असणारे कित्येक गोष्टी, आणि मनाचं कामच आहे गोष्टींना असोसिएट करणं. सो आपल्या लाईफमध्ये कंटिन्युअसली हे असोसिएशन चालू असतं आणि हे अनकॉन्शियसली बनतच असतं. सो हा तिसरा नियम आपल्या मनाचा कंटिन्युअसली बनतो. मग हे असोसिएशन जसं तुम्ही म्हणतात ना बनत असतं, बरोबर, काही ना काही घडतं, तर मी स्वतः सुद्धा बनवू शकतो तसं असोसिएशन. एक्झॅक्टली. उलट जर तसं झालं तर खूप चांगलं आहे. एक्झॅक्ट. खूपच पॉवरफुल आहे. आणि NLP हीच पॉवर देतं की हे असोसिएशन कसं बनवायचं आणि अजाणतेपणे निगेटिव्ह असोसिएशन जे बनलेत ते कसे डिस्ट्रॉय करायचे. ओके. म्हणजे जे माझ्या चुकीच्या धारणा असतील त्या पण मी मोडू शकतो. जसं की एक खूप क्लोज पर्सन आहे आपल्या लाईफमधला, जो डे टू डे आपल्यासोबत आहे, आणि अचानक काही कारणास्तव त्याची डेथ झाली. आता ज्यावेळी त्याच्या काही खुणा आपल्याला अवतीभोवती दिसतात, इमोशनली आपण आतमधनं इमोशन्स क्रिएट होतात. एक्झॅक्टली. सो तुम्ही बघितलं असेल, समजा खूप क्लोज असणारे वडील असतील, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कोणतरी खूप क्लोज आहे, त्याची डेथ झाली, त्याला आवडणारा एका पदार्थ दिसला की आपण इमोशनल होतो किंवा तो पर्सन इमिजिएटली किंवा त्या पदार्थासोबत त्याचं असोसिएशन कनेक्ट असतं. आता कित्येक अशा इमोशन्सना आपण कॅरी करतो जे आपल्याला सर्व करत नाही. मला एक एक्झाम्पल माहिती आहे. माझा एक मित्र आहे जो सांगली पंढरपूर रोडवरती एके ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट झाला, छोटासा ऍक्सिडेंट झाला, आणि त्यानंतर काही महिने निघून गेले. सो मी आणि तो ज्यावेळी त्या रोडवरनं जातोय, त्या रोडचा तो पॉईंट आला की तो सांगतो इथं माझा ऍक्सिडेंट झाला होता, आणि तो किती वेळा सांगितले पण त्यावेळी नेहमी सांगेल. याचा अर्थ तो स्पॉट आणि त्याची भावना कम्प्लिटली असोसिएट जोडल्या गेल्या. आता ही त्याला सर्व करत नाही, ही कॅसेट आतमध्ये का रन करतोय तो अजाणतेपणे. सो इमिजिएटली असे सर्व न करणाऱ्या भावनांना आपण काढून टाकू शकतो का? 100% काढू शकतो. सो अशा काढण्याची पॉवरच NLP देतं आणि कॉन्शियसली नवीन बिल्ड करण्याची पॉवर देतं. हे झाले 3 रूल्स. हे 3 रूल झाले. सो आतापर्यंत आपण 3 रूल बघितले. सो चौथ्या रूलकडे शिफ्ट होऊयात. सो मनाचा चौथा रूल आहे, मनाला इमॅजिनेशन आणि रियालिटी ह्यामधला फरक समजत नाही. इमॅजिनेशन आणि रियालिटी मधला. म्हणजे माझ्या मनात एखाद्या गोष्टीचं इमॅजिनेशन चालू आहे, ती रियालिटी आहे ते इमॅजिनेशन आहे हे त्याला समजत नाही. सो अगेन एक्सपेरिमेंट करूया. चालेल. सो डोळे बंद करू शकाल काही वेळासाठी आणि जस्ट इमॅजिन करा की मे महिन्याच्या एका भर दुपारी तुम्ही सायकलवरून किंवा वॉकिंग करत दुपारी घरी येत आहे. अतिशय ऊन, खूप खामजले आहात आणि कधी एकदा घरी जाऊन पाणी पितोय अशी तुमची इच्छा झाली. घरी एंटर केलं आणि आतमध्ये जसे आलात फ्रीजकडे गेलात, फ्रीजचा डोअर ओपन केलात आणि फ्रीजमधली गार हवा चेहऱ्यावरती आली, आल्हाददायक वाटतंय. सो तुम्ही पाण्याची बॉटल घेणार, एवढ्यात तुमच्या लक्षात आलं अरे वरती एक खूप छानसा लिंबू आहे, तिथं पिवळा धमक छानसा लिंबू. सो तुम्ही तो घेतलात आणि हाताला एक्सपिरियन्स करात त्याचा गारवा. फ्रीज बंद केलात आणि तुम्ही किचन कट्ट्यावरती गेलात. सो तिथे तो लिंबू ठेवलात, साईडला असणारी एक सुरी घेतली आणि त्या लिंबूला कापलत. आता जसं कापताय त्या लिंबामधला रस थोडासा किचन कट्ट्यावरती पडतोय, सुरीला लागतोय, लिंबाचे 2 भाग झालेत आणि तिथं असणारा साईडला काचेचा ग्लास घेतलात आणि त्याच्यावरती स्क्वीज केला, पिळलात लिंबू. आता जो लिंबू पिळताय त्याचा रस पडताना बघात, आत त्याच्या गर आहे, बिया आहे. सो दुसरीही फोड घ्या, दुसरी फोड त्याच्यावरती स्क्वीज करा, आतमध्ये प्रॉपर स्क्वीज करा. त्या ग्लासमध्ये बघात की लिंबाचा रस कसा साठलेला आहे, त्याची टेस्ट कशी असेल. डोळे ओपन करू शकाल. सो सलाईवा आला असेल
एक्झॅक्टली. सो इथे लिंबू नाहीये, बरोबर. ना इथे किचन कट्टा आहे, ना इथे उन्हाळा आहे. करेक्ट. हे नसताना बॉडीनं सलाइवा कसा काय जनरेट केला असेल? म्हणजे मनाला इमॅजिनेशन आणि रियालिटी मला समजतच नाही. कळलं नाही. आता करेक्ट. विचार करा, हा रूल अजाणतेपणी किती हार्मफुली आपण वापरतोय. एक्झॅक्टली. कारण लोक दिवसेंदिवस हे किती सेकंदासाठी केलं? 30 सेकंद 30 किंवा सेकंद 40 maximum. सेकंदासाठी केलं असेल हो. आपण. 30 सेकंदासाठी जर बॉडीनं सलाइवा जनरेट केला असेल तर लोक वर्षानुवर्ष त्यांचं वर्स्ट लाईफ इमॅजिन करतात. बापरे. वर्षानुवर्ष की माझं भांडण होऊ नये, भांडण झालं तर काय होईल, अमुक झालं तर काय होईल, हे माझ्या लाईफमध्ये डायव्होर्स झाला तर काय होईल, माझ्या लाईफमध्ये हेल्थ बिघडली तर काय होईल. लोक कंटिन्युअसली त्यांची वर्स्ट लाईफ इमॅजिन करायला लागले आणि मनाला काय, तुम्ही जो कराल त्याचं रिफ्लेक्शन तो देईल. एक्झॅक्टली. की तुम्ही इमॅजिनेशन करताय का रियालिटी त्याला माहिती नाही. पर्सन स्वस्थ आहे पण मला कॅन्सर झाला तर मी काय काय करीन ह्याचं इमॅजिनेशन करायला ज्याची गरजच नाहीये. बरोबर. मला अमुक गोष्ट रोग झाला तर, किंवा माझ्या लाईफमध्ये जर माझा लाईफ पार्टनर निघून गेला तर, त्यांचं कंटिन्युअसली निगेटिव्ह इमॅजिनेशन चालू आहे. जर 30 सेकंदामध्ये 40 सेकंदामध्ये सलाइवा जनरेट होत असेल तर तो पर्सन निगेटिव्ह इमॅजिन करून अख्खा लाईफ क्रिएटच करायला लागलाय अजाणतेपणी. आणि तो कसं म्हणू शकतो की दुसरा जबाबदार आहे या गोष्टीला? आपण स्वतः आपल्या लाईफला जबाबदार. एक्झॅक्टली. मग मला करायला काय हवं की मला जे लाईफ जगायचं आहे त्याचं इमॅजिनेशन माझ्या इथे यायला पाहिजे. एक्झॅक्टली. की मला स्वास्थ्यामध्ये काय हवं, हेल्थ एरियामध्ये काय हवं, स्पिरिच्युअल एरियामध्ये मला काय पाहिजे, आध्यात्मिक विकास कसा करायचा आहे, माझा शारीरिक विकास कसा हवा, स्वास्थ्य कसं, त्याचबरोबर मला मेंटल एरियामध्ये काय, कोणते गुण हवेत, कोणते स्किलसेट हवेत, बरोबर. मला फायनान्शियल एरियामध्ये काय एक्सपिरियन्स करायचा. मी कित्येक लोकांना बघितलंय त्यांच्या लाईफमध्ये खूप सारा पैसा आहे पण त्यांच्या लाईफमध्ये आनंद नाही आहे. कारण ते विसरतात, फक्त म्हणतात की मला लाईफमध्ये पैसा कमवायचा आहे पण पैशासोबत काय एक्सपिरियन्स करायचा आहे ते मात्र विसरतात. ते नाही करत कधी. बरोबर. सो आपण कधीही लाईफमध्ये पैसा मागायला हवा. पैसा ही गरजेची गोष्ट आहे पण पैशासोबत एक्सपिरियन्स काय करायचा. सो मला पैशासोबत आनंद एक्सपिरियन्स करायचा. कित्येक लोकांच्या सोबत पैसा सुद्धा येतो आणि कित्येक स्ट्रगल सुद्धा लाईफमध्ये येतो. एक्झॅक्ट. कारण त्यांनी मला पैशासोबत काय हवाय, पैसा मागितला पण त्यासोबत एक्सपिरियन्स काय हवाय तो मागितला नाही मागितला. आपला लाईफचा सगळा एक्सपिरियन्स ह्या दिशेनं कंटिन्युअसली आपल्याला मागायला हवा. की मला काय प्रत्येक एरियामध्ये ह्याची स्पष्टता असायला हवी. जसं मी मगाशी उदाहरण दिलं होतं की जर तुम्ही घर बांधत असाल तर घरातल्या प्रत्येक डिटेलवरती जसं तुम्ही लक्ष देता की त्याची बेडरूम कसा असायला हवं, किचन कसं असायला हवं, बाथरूम कसं असायला हवं, वरचा फ्लोअर, टेरेस कुठं हवा, त्याच्या प्रत्येक बारकांवरती जातो. तसं लाईफच्या प्रत्येक एरियावरती मला फोकस करा. माझे मित्र कसे असायला हवेत, मित्रांची क्वालिटीज कसा, लाईफ पार्टनर कसा हवा, त्याच्या क्वालिटीज कशा असायला हव्या. मग आता तुम्ही हे जे मला बोलतायत ना सर, याच्यावरून एक लक्षात येत आहे की आपल्या पूर्वीपासून आपले लोक सांगत आले, जुनी लोक, अरे चांगला विचार करा चांगलं होईल. बरोबर. ही थेरी ठीक आहे इथपर्यंत, ओके परफेक्ट आहे. आपण फिलॉसॉफी म्हणून आपण चालत राहिलो, ठीक आहे. पण आता तुमचा एक शब्द त्याच्यात की तुम्हाला डिटेल माहिती हवं. बरोबर. तर मग याचा अर्थ असा नाही की माझ्यासाठी चांगला विचार करून फक्त चांगलं होईल, मला त्याचे बारकावे डोळ्यासमोर दिसले पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणून पण चालणार नाही की आजपासून सगळ्यांनी चांगला विचार का चांगलं व्हायला लागेल, पण त्याच्यासाठी जे डिटेलिंग आहे ते येणं गरजेचं आहे. आणि डिटेलिंग का, कारण एक विचार आहे मनाचा जो डीप आणि इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. मन कधी ऍक्टिव्ह होतो, ज्यावेळी ते इमोशनल असते त्यावेळी. जर माझ्या विचारांसोबत इमोशन नसतील तर मन ऍक्च्युली काम करणार नाही करणार. सो मला पैसा हवाय पण पैशाची इमोशन माझ्या हातमध्ये नसेल तर जनरेट होणार नाही. मला एखाद्या लाईफमध्ये सफलता हवी आहे पण सफलतेसोबतची इमोशन मला क्लिअर नसेल तर मन ऍक्टिव्ह होणार नाही. त्यामुळे विचार केवळ वरतीच राहील. मग त्या विचाराला अजून विस्तृतपणे तुम्ही जर डिटेलिंग काढत राहिला तर ठराविक वेळेनंतर तुमच्या आतमध्ये इमोशन जनरेट होते आणि इमोशन आली ह्याचा अर्थ क्रिएशन सुरू झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये NLP थ्रू आपण हे अंडरस्टँड करायला सुरुवात करतो. सो आपण चौथा रूल बघितला, इमॅजिनेशन आणि रियालिटी, याच्यात त्याला कन्फ्युजन होतं. सो मग आणि ह्या रूलद्वारे जे खूप मोठे खेळाडू आहेत, ॲथलीट आहेत, जे ऑलिम्पिकमध्ये सहभागी असतात त्यांना ह्याच रूलद्वारे ट्रेनिंग केलं जातं. ओके. की त्यांना जी स्पर्धा खेळायची आहे त्याचं इमॅजिनेशन तुम्ही ऑलरेडी करा. की तुम्ही हजारो लोकांच्या स्टेडियममध्ये आहात, तुम्ही कसे पळताय, तुमचं पाऊल कसं पडत आहे, तुमची एनर्जी कशी आहे, तुम्हाला तुमचं ब्रीदिंग कसं आहे, तुमची एनर्जी बॉडीची, तुमच्या धावण्याची पद्धती, ही सगळी इमॅजिनेशनद्वारे त्याच्या ब्रेनला इमॅजिनेशनद्वारे दिली जाते. सो ज्यावेळी तो खेळाडू तिथं जातो त्यावेळी त्याच्या ब्रेनसाठी ऑलरेडी मी एक्सपिरियन्स केलं, हे काय माझ्यासाठी नवीन नाही आहे. ओके. कारण रियालिटी आणि इमॅजिनेशन मधला फरकच नाही. सो बॉडी एक्झॅक्टली तिथं तेच वर्क करते जे इमॅजिनेशन मध्ये त्याने केलं असतं. आणि अशाद्वारे ॲथलीट्सना ट्रेन केलं जातं.
सर मग आता तुम्ही आता स्पोर्ट्सचंच उदाहरण दिलं तर त्याचंच उदाहरण घेतो. मला आठवतं आहे जुना काळात की सचिन तेंडुलकर हा त्याचा अंडर 90चा जो परफॉर्मन्स होता त्याच्यावरती खूप म्हणजे सगळीकडे ज्वलंत मुद्दा होता तो. त्याच्यावर थोडासा आता जरा प्रकाश टाका. सो ह्याच्या मागं खूप सारी कारणं असू शकतात की अंडर 19ला तो ॲक्च्युली कंटिन्युअसली आउट व्हायचा हे तुम्ही सांगायचं. राईट. सो ह्याच्या मागं सुद्धा मनाचा एक रूल काम करतो तो म्हणजे असोसिएशनचा. ओके. सो अनकॉन्शियसली अजाणतेपणी एखाद्या खेळाडूच्या आतमध्ये एखाद्या यशाविषयी जर फिअर क्रिएट झाली असेल ती असोसिएट होती आणि ते यश प्राप्ती करण्यामध्ये त्याला स्ट्रगल करावं लागतं. ओके. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, रिअल एक्झाम्पल आहे. माझ्या परिचित एक ट्रेनर आहेत. त्यांच्या लहानपणी त्यांची खूप उंची आहे म्हणजे ऑलमोस्ट 6 फूट 4 इंच 6 फूट 5 इंच आसपास. सो लहानपणी ज्यावेळी त्या शाळेत असायच्या त्यावेळी त्यांना चिडवलं जायचं त्यांच्या उंचीवरून. सो तेव्हापासून त्यांच्या आतमध्ये फिअर आली की उंची चुकीची आहे, उंची म्हणजे बुली, उंची म्हणजे आपल्याला नावं ठेवलं जातं, आपल्याला टार्गेट केलं जातं. सो हे केवळ त्यांच्या बाबतीत त्यांच्या मनानं केवळ शारीरिक उंचीविषयी धरलं नाही, तर त्यांच्या लाईफमध्ये जिथे जिथे त्यांना उंची गाठायची होती तिथे तिथे त्यांना फिअर यायची. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये मोठी झेप घ्यायची, आतमध्ये फिअर यायची की अरे मी उंच झाली तर मला बुली केलं जाईल, अरे मला चिडवलं जाईल, मला त्रास होईल. फायनान्शियली उंची गाठताना लाईफमध्ये यशाची उंची सो तेच एक रिफ्लेक्शन सगळ्या एरियामध्ये दिसायला लागेल. आणि हे अनकॉन्शियसली होते हे माहिती नाही. ज्यावेळी आपण मनाला समजून घेतो त्यावेळी लक्षात येतं की ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये माझा मनाची कुठली अवस्था आहे की जी त्याला रोखून धरली आहे, ज्याच्यामुळे हे कोडं सुटत नाही. सो तुम्ही आता जे उदाहरण दिलं त्यांच्या बाबतीत हेच इश्यू आहे की ज्यावेळी तो अंडर 19चा जो सब्जेक्ट होता, जी फिअर होती ती आतमधनं गायब झाली, त्याचा रिझल्ट बाहेर दिसला. आता ही आतमध्ये जी प्रोसेस आहे ही जगाला किंवा कोणालाच दिसणार नाही कारण ते अनकॉन्शियस आहे. करेक्ट आहे. पण हे जर समजून घेतलं तर तिला कॉन्शियसली आपण कंट्रोल करू शकतो. सो इमॅजिनेशनचा जो पार्ट आहे तो ह्या पद्धतीने वर्क करतो, इमॅजिनेशन आणि रियालिटी. म्हणजे आपल्या आयुष्यातले कितीतरी मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम आपण याच्या थ्रू सॉल्व्ह करू शकतो जर प्रॉपर इमॅजिनेशन आपलं असेल. आणि आजही कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी खूप स्पष्टपणे त्यांच्या वेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितले की ते त्यांच्या लाईफमध्ये रेग्युलर इमॅजिनेशन करतात. मायकल फिलिप्स यांना ऑस्ट्रेलियाकडून खूप मोठी स्विमिंगमधली पदकं घेतली, त्यानं तर डायरेक्ट सांगितले की मी इमॅजिनेशनद्वारे हे अचीव्ह केले. कला क्षेत्रामधले खूप सारे असे लोक आहेत, व्यावसायिक लोक आहेत कित्येक ज्यांनी इमॅजिनेशनच्या जोरावरती मोठ्या अचिव्हमेंट्स केलेत. सो हा मनाचा चौथा रूल आपण बघितला. मनाचा 5वा रूल आहे सिम्बॉल्स. म्हणजे मनाला सिम्बॉलची भाषा समजते. चित्रांची म्हणण्यापेक्षा सिम्बॉल्स म्हणजे काय, तुम्ही कंपन्यांचे लोगो बघितले असतील. सो तुम्ही समजा पाणी खरेदी करायला गेलात, समजा फॅमिली सहित गेलात कुठेतरी, तुम्हाला पाण्याची बॉटल हवी, 3-4 वेगवेगळे पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या आणि तुम्ही एक पर्टिक्युलर ब्रँड जो प्रसिद्ध आहे त्या ब्रँडला बघितलं आणि तुम्ही लगेच म्हणता हा मला द्या. सो तो सिम्बॉल बघितला आणि आपल्या आतमध्ये लगेच विश्वासात येत होते हा ब्रँड घ्यायचा आहे मला. सो प्रत्येक कंपनी स्वतःचा लोगो बनवते. का बनवते? कारण त्या लोगो सोबत त्यांच्या कंपनीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या असोसिएट असतात. ओके. सिम्बॉल्स आपल्या अनकॉन्शियसची लँग्वेज आहे. त्याला जे काही सगळं नॉलेज आतमध्ये स्टोअर होतं सिम्बॉल्स जरी होतं. ओके. जसं की स्वस्तिक एक सिम्बॉल आहे आणि तुम्हाला माहिती आहे की स्वस्तिक कधी वापरलं तर शुभ कार्यासाठी स्वस्तिक वापरतो. सो स्वस्तिक आणि शुभ कार्य आपल्या आतमध्ये स्टोअर झालेलं आहे. असे कित्येक सिम्बॉल्स आहेत. प्रत्येक अध्यात्मामध्ये किंवा प्रत्येक धर्मामध्ये स्वतःचे सिम्बॉल्स आहेत. ते सिम्बॉल्स त्या लोकांना आध्यात्मिक नॉलेज गाईड करतात, स्पिरिच्युअलिटीचं नॉलेज त्यांना देत असतात. आणि हे संतांना महापुरुषांना माहिती होतं की माझं नॉलेज किंवा मी जी शिकवण देतोय ती हजारो वर्ष चालायची असेल तर ती सिम्बॉलिक वेनं अनकॉन्शियस माइंडमध्ये गेली पाहिजे. एक्झॅक्टली. सो त्यांनी दिलेल्या टीचिंग सिम्बॉल्समध्ये कन्व्हर्ट केल्या गेल्या आणि त्या हजारो वर्ष आज आपल्या बरोबर आहेत. मग ते सिम्बॉल्स कुठल्याही परिस्थितीत, झेंड्याचा सिम्बॉल असू शकतो, स्वस्तिकचं सिम्बॉल सांगितलं मी तुम्हाला. प्रत्येक धर्मामध्ये क्रॉस आहे, काहींच्या मध्ये काहीमध्ये चंद्र आणि स्टार असतो. सो या प्रत्येक गोष्टीचं एक सिम्बॉल आहे. त्या सिम्बॉलिक वेनं अनकॉन्शियस माइंडला ट्रेंड केलं जातं. सो मग प्रश्न असा आहे की मी माझ्या लाईफमध्ये माझा काही सिम्बॉल बनवलाय का, जो माझं लाईफ कसा असायला हवं याला सिम्बॉलिक वेनं रिप्रेझेंट करेल. आणि तो जर झाला तर मी ज्यावेळी तो बघेन किंवा इतर लोक ज्यावेळी बघतील त्यांना ती प्रेरणा देणार. सो हा सिम्बॉल्सच्या वेनं आपण यूज करू शकतो. सो मनाचा 6वा रूल बघूयात. मनाचा 6वा रूल काय आहे की जे प्रश्न तुम्ही विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर अनकॉन्शियस माइंड देतोच. येस. सो तुम्ही एक मी आता जे सांगतो तो एक्सपिरियन्स केला असेल बघा की तुम्ही मित्रांच्यात बसला आहात, डिस्कस करताय काहीतरी किंवा
किंवा तुम्ही घरामध्ये गाण्याच्या भेंड्या खेळताय किंवा एखाद्या गाण्याविषयी डिस्कस करताय वगैरे आणि सडनली तुम्हाला एक गाणं शेअर करायचं आहे, सांगायचं आहे एका गाण्याविषयी आणि तुम्हाला ते गाणं आठवत नाही आहे. हो, म्हणजे गाणं तुम्हाला माहिती आहे बट आठवत नाही, सांगताय, हो. अरे ते नाही का, अरे तो हा अभिनय, अरे तो नाही का, आपण असं करतो. मग ते सगळे इतर नाही तो नव्हे रे, तो नव्हे रे, तो नव्हे. मग शेवटी बराच वेळ निघून जातो, तुम्हाला ते आठवत नाही, आपण सगळं सोडतो, रात्री निघून जाते, दुसऱ्या दिवशी आंघोळ करत असतो किंवा काहीतरी आणि सडनली आठवतं. आणि काल मी हेच गाणं म्हणत होतो, हेच मला ऍक्च्युली सांगायचं नव्हतं. बरोबर. म्हणजे रात्री तुम्ही ऍक्च्युली विचार करायला सुरुवात केली तर तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारला, त्याचा आन्सर तुम्हाला सकाळी मिळाला. ओके. सो मन कुठल्याही प्रश्नाचं अनुत्तरित सोडत नाही, त्याला आन्सर देतो, पण त्याचा पिरियड किती असेल सांगता येत नाही. अच्छा. आणि याच एका रूल वरती सायन्स ही इंडस्ट्री उभारली गेली. ओ माय गॉड. सायंटिस्ट जे आहेत ते हेच करतात की ते प्रश्न विचारतात की बल्बचा शोध कसा लागला पाहिजे आणि वर्षानुवर्ष त्या प्रश्नाला होल्ड करून ठेवतात आणि पॉपअप सडन होतं की या प्रश्नाचं हे उत्तर आहे आणि ऍक्च्युली गोष्टींचा शोध लागतो. करेक्ट. सो ही ॲबिलिटी, मनाची ॲबिलिटी, की मनाला तुम्ही प्रश्न विचाराल, मगाशी म्हणले आता अनकॉन्शियस डेटाबेस मधनं सगळी इन्फॉर्मेशन बाहेर येईल आणि तुम्हाला त्याचा आन्सर दिलं जाईल. पण ते आत्ता दिलं जाईल की कधी दिलं जाईल आपल्याला माहिती ते नाही सांगता येत. पण तुम्हाला सातत्यानं प्रश्न विचारता यायला पाहिजे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची ॲबिलिटी काय आहे, तुम्ही कुठल्या क्वालिटीचे प्रश्न विचारता, कुठल्या गुणवत्तेचे प्रश्न विचारता, त्या गुणवत्तेचे आन्सर्स तुम्हाला मिळतील. एक्झॅक्टली. लोक प्रश्न विचारतात पण लोक काय विचारतात, अरे माझ्या लाईफ मध्ये का व्हायला लागलंय, हे कधी संपणार आहे. जेवढे तुम्ही डिसइम्पॉवरिंग लोअर क्वालिटीचे प्रश्न विचाराल, आन्सर लोअर तसेच येणार. करेक्ट आहे. अरे हे संपणार आहे की नाही माझ्या लाईफ मध्ये, हे शनी पिढा माझ्या मागची कधी जाणार आहे. लोकांचे प्रश्न कम्प्लीट निगेटिव्ह असतात. विचारले काय पाहिजेत की यात माझ्यासाठी शिकण्यासारखं काय, याचा मी स्टेपिंग स्टोन म्हणून कसा वापर करीन. एक्झॅक्ट. महापुरुषांनी अशा घटनांमध्ये काय केलं असेल, मी याच्या माझ्या लाईफमध्ये ह्याच गोष्टीमुळं जगामध्ये काहीतरी बेटर करण्यासाठी काय करू शकतो. जेवढे तुम्ही इम्पॉवरिंग प्रश्न विचाराल तेवढे इम्पॉवरिंग आन्सर्स तुम्हाला मिळतील. जेवढे तुम्ही सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण प्रश्न विचाराल, गुणवत्तापूर्ण आन्सर्स नॅचरली तुमच्या लाईफमध्ये येतील. सगळ्या फिलॉसॉफी खऱ्या ठरतात. तुम्ही सांगताय ते जे पेराल ते उगवाल. ते एक्झॅक्टली बरोबर, राईट. सो मी किती मग मी माझ्या लाईफमध्ये जे चाललंय आणि मनाच्या ह्या रूलला किती इफेक्टिव्हली यूज करायला लागलोय, हा एक महत्वाचा प्रश्न. आणि मग मी माझ्या मनाला जर ह्या बेटर वेने यूज करू शकलो, या प्रश्नांच्या गुणवत्तेनं, आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग दिले जातात, 1 डे 2 डे, सिनियर मॅनेजमेंटना, केवळ एका गोष्टीचं की तुम्हाला जर इफेक्टिव्हली लिडरशिप विकसित करायची असेल तर गुणवत्तापूर्ण क्वेश्चन विचारण्याची, प्रश्न विचारण्याची ॲबिलिटी विकसित करा पाहिजे. बरोबर. कारण लीडरकडे, आपल्याला वाटतं लीडर म्हणजे तो ज्याच्याकडे सगळे प्रश्नांची उत्तर असतात. नाही, लीडर म्हणजे तो ज्याच्याकडे गुणवत्तापूर्ण प्रश्न असतो. करेक्ट. लीडर म्हणजे तो नव्हे ज्याच्याकडे सगळे आन्सर्स आहेत. आन्सर्स पेक्षा बेस्ट एक्सपर्टीज माझ्या अवतीभोवती बसलेत, पण त्या एक्सपर्टीला वापरायचं कुठं ही ॲबिलिटी लीडरकडे असते. लीडरला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती नसतात. बरोबर. पण लीडरला माहिती असतं प्रश्न काय विचारायचा, की जेणेकरून कलेक्टिव्हली आन्सर्स काढता येतील. सो खरी ॲबिलिटी जर काय तर गुणवत्तापूर्ण प्रश्न विचारण्याचे. आणि आपल्याला आपलं लाईफ लीड करायचं असेल तर गुणवत्तापूर्ण प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे, तर त्याचे आन्सर्स बेटर वेनं समोर येतील. सो हे काहीशे 6 रूल आहेत. याच्यापेक्षा पण खूप अजून डीपर रूल आहेत, पण बेसिकली हे 6 रूल तरी आपल्याला सगळ्यांना माहिती असले पाहिजे की हे युजर मॅन्युअल आहे, हे मन असं काम करतं, हे मला डे टू डे लाईफ मध्ये जमलं पाहिजे. आणि हे बघा मी हा रूल कसा चुकीचा वापरतो. आता जर मी रूल चुकीचा वापरत असेल त्याचा फटका मला मिळणार 100%. आणि रूल जर मी पॉझिटिव्ह वेनं वापरतोय किंवा रूलला सरेंडर होतोय तर ऑफकोर्स मला त्याचा बेनिफिट मिळणार. एक वेळ आपण सूर्याच्याच किरणांना किंवा दुपारच्या उन्हाला त्रास समजत होतो, आज तेच आपल्याला बेनिफिशियल आहे, कारण त्याचाच बेनिफिट आपण करतोय सौर ऊर्जेमध्ये, ऊर्जा क्रिएट करतो. सो जे मन आपल्याला एक वेळ त्रास वाटत होतं, दुःख वाटत होतं, त्याचा जर पॉझिटिव्ह यूज केला तेच तुम्हाला ऍक्च्युली सकारात्मक लाईफला लीड करायला लागेल. करेक्ट. सो हे सिम्पल वेज आहेत समजून घेण्याचे. सो हे काहीच आपल्याला समजायला हवं. अनकॉन्शियसची भाषा, अनकॉन्शियसची काम करण्याची पद्धती ही जर समजली तर आपण खूप वेगानं सिस्टमॅटिकली त्याला लीड करू शकतो. आता एकंदरीत तुमच्या सगळ्या बोलण्यातून मला एक क्लिअर झालं की ठीक आहे, आपले विचार चांगले असायला हवे, त्याच्यानंतर ते विचार करताना
तुम्ही किती चांगल्या पद्धतीची करतायत, चुकीचे विचार करत नाही हे बघायला हवं. दुसरी गोष्ट ते डिटेल करता यायला हवं तुम्हाला, बरोबर. आणि ज्या धारणा आपण चुकीच्या घेतल्यात त्या पण आपल्याला काढून टाकायच्या. म्हणजे एक बेसिक तरी माझ्या प्रेक्षकांसाठी मला हे सांगता येईल की ओके हे बेसिक तरी आहे, बरोबर. बाकी NLP प्रोग्राममध्ये आपल्याकडे बरेच डिटेल्स डिटेलमध्ये आपण, बरोबर. तर आता हे झालं आपलं की ब्रेन काम कसं करतो, ह्या गोष्टींवरती काम करतो आणि त्याचे इफेक्ट आपल्याला दिसतात. आता मला अजून एक प्रश्न काय की जसं आपण मगाशी म्हटलो की कॉन्शियस ब्रेन, सबकॉन्शियस ब्रेन, तर याच्यातलं थोडंसं जरा लोकांना कळेल सगळ्यांना, असं एक फरक कसा आहे नेमका? हां, जर माइंड आणि ब्रेन मधला फरक विचारताय तुम्ही? नाही, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस मध्ये. मी मगाशी सांगितला तो मन म्हणजे काय, ऍक्च्युली आपली एक एनर्जी आहे. त्या एनर्जीतला एक हिस्सा जो आपल्याला या संपूर्ण जगामध्ये जे काही चाललंय त्या एनर्जीचा एक हिस्सा जो ह्या सगळ्याला सस्टेन ठेवतोय, चालवतोय, त्यातले वेगवेगळे हिस्से आहेत. कॉन्शियस माइंड, समजा मला आता तहान लागले तर बॉडीमध्ये एक जनरेट झालेली आहे एक एनर्जी. सो मला समजते तहान लागली, मी जाऊन पाणीच पिणार आहे. त्यानंतर मला भूक लागली आता. सो अनकॉन्शियस माइंड ह्या इमोशन्स, ह्या गोष्टी बॉडीमध्ये जनरेट करते आणि कॉन्शियस माइंड त्याचा सेन्स करतोय आणि ऍक्टिव्हली त्याच्यावरती काम करतोय. जर ऍक्टिव्हली काम केलं गेलं नाही तर आतमधनं कंटिन्युअसली नोटिफिकेशन देत राहणं, म्हणजे पॉपअप करत राहणं की भूक लागलेली आहे, भूक लागलेली आहे, भूक लागलेली आहे, तर अनकॉन्शियस माइंड त्याच्यावरती काम करत राहतो. मग असे जसं सांगितलं की सबकॉन्शियस माइंड जो आहे तो आपला संपूर्ण बॉडीचा अर्ध जागृत पार्ट आहे. अर्ध जागृत म्हणजे अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्याच्याविषयी कॉन्शियसली आपण काही करत नाही, पण कॉन्शियस झालो तर त्याच्यावरती आपण काहीतरी ऍक्टिव्हली करू शकतो. अनकॉन्शियस म्हणजे अशा सगळ्या गोष्टी, जसं की लहानपणीची एखादी मेमरी आहे, ती मेमरी आहे हेही मला माहिती नाही, आणि सडनली एका विशेष प्रोसेसनं जर आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येईल की लहानपणी हे घडलं होतं माझ्या बाबतीत, असा इश्यू झाला. जसं की समजा एखादा पर्सन आहे, त्याच्या बाबतीत लहानपणी त्याच्या घरी त्याच्या आजीची डेथ झाली आणि त्याच्या आजीचं त्याचं कनेक्शन होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या लव्ड वन, जी आजी खूप प्रेमळ होती, ती निघून गेली. आता तो पर्सन त्याच्या आयुष्यात जे जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांना तो जास्त दूर करतो किंवा लांब असतो त्यांच्या बाबतीत. आता हे या पर्सनच्या बाबतीत आता काय असं होतं, आयडेंटिफाय असं केलं की लहानपणी ज्यावेळी आजी निघून गेली त्यावेळी त्याला असं आतमध्ये फिअर आली की जे माझ्यावर प्रेम करतात ते वन डे निघून जातील. ओके. आणि आज जे जे लोक त्याला प्रेम करतात त्याला वाटतं की हे वन डे निघून जातील, आत्तापासूनच लांब असलेलं बरं. सो वाईफ पासून दुरावा आहे, मुलांपासून दुरावा, तो एकटा राहतोय आणि लोक म्हणतात अरे आम्ही एवढं प्रेम करतो तुझ्यावरती, आणि त्यालाही समजत नाही हे का माझ्या बाबतीत असं व्हायला लागलं. लोक सडनली चिडचिड त्यांची होते, पैशांविषयी नकारात्मक, पण त्यांना माहिती नसतं आज मी जे बिहेव करायला लागलोय, आपल्या मनाचे 3 स्टेजेस आहेत प्रोग्रामिंगचे. सो 0 to 7 एज मध्ये सगळ्यात जास्त मॅक्झिमम प्रोग्रामिंग होतं. ओके. 0 to 7 एज मध्ये. यामध्ये जास्त मॉडेलिंग कोणाला जर केलं जातं, आई वडिलांना. अच्छा. की आई वडील काय करतायत तेच मुलं मॅक्झिमम स्वतःला प्रोग्राम करतात. अच्छा. सो वडिलांची मनीविषयीची फिलिंग मुलगा ऑटोमॅटिक घेतो. आईचं प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल मुलं ऑटोमॅटिक कॅरी करतात. सो जे वडिलांचं लाईफ आहे तेच मॅक्झिमम ते कॅरी करतात पुढे कंटिन्यू. सो याला म्हणतात मॉडेलिंग. सो 0 to 7 एज जे आहे ते प्रोग्रामिंग एज आहे. 8 वर्षापासून 15 वर्ष हे मॉडेलिंग एज आहे आणि त्याच्या पुढचं जे आहे ते सोशलायझिंग एज आहे. सो आपलं लाईफ कंटिन्यू ह्या 3 फेजमध्ये चालू आहे. सो आपलं लाईफ प्रोग्रामिंग एजमध्ये जे बनलंय, ज्या फिअर आतमध्ये बनल्यात, भीती, एन्झायटी किंवा चांगल्या भावना, एक्झॅक्टली तेच लाईफ आपण डे टू डे लाईफमध्ये जगायला लागलो. तर अनकॉन्शियस माइंड लहानपणी जे प्रोग्राम झाले त्यालाच आज रिस्पॉन्ड करायला लागलाय कंटिन्युअसली, आणि हे सगळं अनकॉन्शियस चालू आहे. कम्प्लिटली आपण त्याच्याविषयी अवेअर नाही आहोत, कॉन्शियस अवेअरनेस आपला नाहीये. सो मनीविषयी ज्या लोकांना स्ट्रगल आहे, हेल्थ विषयी स्ट्रगल आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मॉडेलिंगचं एक्झाम्पल आहे बेस्ट. माझे एक मित्र होते सांगलीमध्ये, आज आहेत ते, पण बरेच वर्ष आम्ही एकत्र होतो आणि आम्ही सकाळी वॉकिंगला, एक्झरसाईजला एकत्र जायचो. आणि ते त्यांच्या मामाकडे आले होते. आम्ही जिथं राहायचो ते त्यांचे मामा होते त्यांच्याकडे राहायचे, आणि त्यांचे मामा त्या भागातले खूप यशस्वी व्यावसायिक होते. आणि त्यांना तो त्यांचा भाचा असल्यामुळे त्यांना प्रेरणा होती की मला मामासारखं वन डे बनायचं, मला मामासारखं बनायचं, असंच यशस्वी व्हायचं. एका ठराविक एज नंतर मामाने खूप मोठं स्वतःचं नाव केलं, प्रतिष्ठा केली, सोशल सामाजिक स्तरावरती त्यांचं नाव झालं, लोक त्यांना विचारून डिसिजन घ्यायला लागले, एक प्रतिष्ठित नाव झालं त्यांचं.
एका ठराविक एजमध्ये त्यांना ॲक्च्युली ड्रिंकिंगची हॅबिट लागली मामांना. ओके. आणि काही वर्षानंतर त्यांचा डेथ झाली ड्रिंकिंगच्या हॅबिटमुळे. झालं असं की हा त्यांचा भाचा जो होता, जो त्यांच्याच शॉपमध्ये काम करायचा, तो तिथून बाहेर पडला कारण मामांची मुलांनी परत ते टेक ओव्हर केलं आणि तो बाहेर पडला आणि त्यानं स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला. मामांनी जसं यश कमावलं होतं तसं एक्झॅक्टली त्याने यश कमावलं. आणि ज्या एजमध्ये मामांना ड्रिंकिंगची हॅबिट लागली त्याच एजमध्ये त्याला ड्रिंकिंगची हॅबिट लागली. एक्झॅक्टली तेच यश आहे. ह्याला म्हणतात मॉडेलिंग. अजाणतेपणी आपण ज्याला मॉडेल करायला लागलोय, जो आपला आयडल आहे, त्याचे चांगले गुण घेतोयच पण त्यासोबत वाईट गुण सुद्धा अनकॉन्शियस घेतोय आणि आपल्याला माहिती नाही माझ्या लाईफमध्ये काय. वन डे तोच पर्सन ड्रिंक विषयी, दारू विषयी खूप तिरस्कार करायचा आणि सडनली त्याच्या लाईफमध्ये कशी एंट्री केली त्यालाच माहिती नाही. कमाल. सो हे मॉडेलिंग आपल्या चालू आहे. आता हे मॉडेलिंग जसं होतंय तसं पैशांविषयी मॉडेलिंग होतंय, नात्यांविषयी मॉडेलिंग होतंय, प्रेम कसं द्यायचं, प्रेम कसं घ्यायचं ह्याचं सुद्धा मॉडेलिंग लहान मुलांच्या बाबतीत व्हायला लागले. सो हे मॉडेलिंग जे आहे हे इफेक्टिव्ह बनवायला हवं. आणि NLPची होल कॉन्सेप्ट ही मॉडेलिंग कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे. तर NLPचा उदय कसा झाला की जसा कॉम्प्युटर बनला की एक कॉम्प्युटर बनलाय त्याच्यासारखा सेम परफॉर्म करणारा दुसरा कॉम्प्युटर आहे, तसा तिसरा आहे आणि असे असंख्य कॉम्प्युटर बनतात सेम. बरोबर. मग असं ह्युमन बिईंग मध्ये करता येईल का? म्हणजे काय, एखाद्या पर्सन मध्ये अतिशय एक चांगली क्वालिटी, समजा गाणं गाण्याची क्वालिटी, एखाद्यामध्ये डान्स करण्याची, किंवा एखाद्यामध्ये खूप चांगला खेळाडू आहे, सो ह्याच्यामधली ही क्वालिटी मी डुप्लिकेट करू शकतो का मला हवी असेल तर? मग ती करायची कशी? मग एक्झॅक्टली कॉम्प्युटरच्या बाबतीत काय होते तर कॉम्प्युटर आहे एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. बरोबर. त्याच्यामध्ये एक हार्डवेअर आहे आणि आतमध्ये सॉफ्टवेअर रन होतात, त्याच्यामुळे तो प्रोग्राम डुप्लिकेट होतो. ह्युमन बिईंग मध्ये काय, सो ह्युमन बिईंग मध्ये नर्वस सिस्टम हा आहे हार्डवेअर. ओके. ही आपली जी पूर्ण नर्वस सिस्टम हार्डवेअर आहे. सॉफ्टवेअर काय, आपले 5 सेन्सेस. येस. आपले 5 सेन्सेस ज्या वेनं कंट्रोल होतात, आपली नर्वस सिस्टम त्या वेनं कंट्रोल. म्हणून न्यूरो म्हणजे नर्वस सिस्टम, लँग्वेज म्हणजे भाषा, आणि भाषेमध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही. ओके. सो आपण भाषेद्वारे आपल्या नर्वस सिस्टमला कसं प्रोग्राम केले याचा अभ्यास करणं म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. म्हणजे मी पेढा खाल्ला आणि मला खूप आनंद झाला आणि एखादा त्याच पेढ्याला बघेल आणि त्याला वॉमिटिंग होईल, असं का? म्हणजे एकानं स्वतःच्या नर्वस सिस्टमला कसं ट्रेन केलंय आणि दुसऱ्यानं स्वतःच्या नर्वस सिस्टमला कसं ट्रेन केलंय. बरोबर. असं का होतंय? एखादा मनीविषयी खूप आतमध्ये निरीच्छा असेल आणि एखादीची मनीविषयी खूप इच्छा असेल, या दोघांच्या आतमध्ये प्रोग्राम काय रन होतोय? करेक्ट. सो हा जो अनवॉन्टेड प्रोग्राम आहे आपल्या आतमधले, जे आपल्याला सर्व करत नाही, ते आपल्या आतमधनं कसे काढून टाकता येतील, पहिला पार्ट. आणि दुसरा पार्ट, मी स्वतःला रिप्रोग्राम कसं करायचं मला जे हवंय त्यासाठी. कारण जोपर्यंत आपली सायकोलॉजी, आपली न्यूरोलॉजी आणि आपली फिजिओलॉजी हे जोपर्यंत अलाइन होणार नाहीत तोपर्यंत आपण कुठलेही गोल अचीव्ह करणार नाही. ओके. चॅलेंज येतं असं की आपल्याला लाईफमध्ये जे हवं आहे, म्हणजे माझ्या सायकोलॉजीमध्ये आलं पण माझी फिजिओलॉजी सपोर्टच करत नाही, माझी देह, माझं बॉडी सपोर्ट करत नाही, ती एनर्जीज प्रोड्यूस करत नाही. सो या तिघांना प्रॉपर अलाइन करणं आणि हे शिकणं म्हणजे NLP शिकणं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग शिकणं, हा काहीसा पार्ट आहे. सो आपण हे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या कालावधीमध्ये आपण बघतोय की तुम्ही बघितलं असेल की लहान मुलांना त्यांच्या एका ठराविक एजमध्ये डे टू डे बेसिसवरचे काही एटिकेट शिकवले जातात स्कूलमध्ये, की तुमचा ड्रेस प्रॉपर असायला हवा, बरोबर, केस नीटनेटक्याट असायला हवेत, त्यानंतर तुमची बोलणं प्रॉपर असायला हवं, तुमची नखं कापलेली असायला हवी. सो हे जसं शिकवतात, पण हे कोणी शिकवत नाही की इमोशन्स कशा अंडरस्टँड करायचे, बरोबर आहे, भावना कशा अंडरस्टँड करायच्या आणि त्यांना कसं ड्राईव्ह करायचं हे कोणी शिकवत नाही, ना स्कूलमध्ये ना कॉलेजमध्ये. त्यामुळे आपला इमोशनल इंटेलिजन्स तितका विकसित नाही झाला, काही लोकांचा परिस्थितीनुसार झालाय. सो इमोशनल इंटेलिजन्स विषयी आपण तेवढे अवेअर नाही आहेत. त्याच्यामुळं भावनांना कसं एक्सप्रेस करायचं, कसं त्यांना आतमधनं काढून टाकायचं हे माहिती नाही. आणि आजच्या घडीला हेच आपल्याला ड्राईव्ह करतात, भावना आपल्याला ड्राईव्ह करतात, ना की आपण भावना. आता एवढं सर डिटेल ऐकल्यावरती मला तर असं वाटतं म्हणजे ही जी सगळी कॉन्सेप्ट आहे ना ही ऍक्च्युली मुलांना शिक्षणात यायला हवी, बघायला गेलं. कारण हा जर पाया त्यांचा मजबूत असेल तर आयुष्य भरपूर उज्ज्वल आहे. कारण ते भरकटणारच नाही, एक्झॅक्ट अयोग्य दिशेला जाणारच नाही. त्यामुळे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता जसं तुम्ही याचं सांगितलं की आपलं कॉन्शियस माइंड, इनकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, तर त्याच्यात मला अजून एक प्रश्न असा की आपलं ब्रेन
बरेच म्हणजे बऱ्याच वेळा वाचण्यात आलं आपण आपला ब्रेन कधी पूर्ण वापरत नाही, बरोबर, काही पर्सेंटमध्येच वापरतो आपण तो. तर आपल्या NLPमध्ये हे पॉसिबल आहे का की आपण ब्रेनची वापरण्याची क्षमता वाढवू शकतो, असं आहे? असे कुठले टूल आणि टेक्निक NLP मध्ये विकसित केलेले नाही की ब्रेनची क्षमता तुमची वाढवावी. ओके. पण ब्रेनची क्षमता तुम्ही तुमच्या लेवलला जेवढी युटिलाइज करायची तेवढी युटिलाइज करू शकता. ओके. आणि ते युटिलायझेशन करण्यासाठीचे टूल टेक्निक NLP तुम्हाला प्रोव्हाइड करतात. अच्छा. आणि ब्रेनची क्षमता कमी करण्यासाठी जे जे काही इश्यूज आतमध्ये जे प्रोग्राम तुम्हाला रन करतात, ओके. म्हणजे अनकॉन्शियसली मी स्वतःला काहीतरी ब्रेक लावलाय ते सगळे बाहेर काढू शकतो. बरोबर. आपलं लाईफ आपण असंच जगायला लागलोय की पास्ट मधल्या कित्येक मेमरीज ज्या आपण हील केलेल्या नाहीयेत त्या पाठीवरती तशाच आहेत. जसं की कोणीतरी एक खूप चांगला धावपटू आहे, त्यानं तयारी केलेली आहे रनिंगची आणि तो आता स्पर्धेत उभारलाय आणि तो उभारलाय आणि तुम्ही बघताय की त्यानं काही दोरीनं पाठीमागं काही मोठे मोठे दगड बांधलेले आहेत. सो तो कसा स्ट्रगल करेल? कारण ऍक्च्युली पळायला रेडी आहे बट पाठीला दगड लावले. सो एक्झॅक्टली प्रत्येक पर्सन अजाणतेपणे असाच करतोय. म्हणजे काय तर तो फ्युचरकडे चाललाय पण पास्टचं ओझं त्याला मागे खेचते. एक्झॅक्टली. आणि तो स्ट्रगल करतोय पळण्याचा. पहिला काय व्हायला हवं, हे जे मागचे दगड आहेत हे ओझं काढायला ते काढायला हवं. माझ्या पास्टमध्ये जे जे काही इश्यूज झाले होते त्यांना मी कॉन्शियसली रिलीज करायला हवं. ते ओझं जर रिलीज झालं तर आपण कम्प्लिटली रिलीज होऊ आणि मग वेगानं आपल्या फ्युचरकडे स्पीड वाढणार प्रत्येक गोष्टीचा. NLP आपल्याला इथं हेल्प करतं. त्यामुळे आपली क्षमता वाढते, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, ब्रेन लेवलची क्षमता आपली वेगानं वाढायला लागते. आपण वेगानं ग्रास्प करायला लागतो गोष्टींना आणि खूप सहजगती आपण आपलं लक्ष अचीव करण्यामध्ये हेल्प करतो. आता NLP जसं तुम्ही सांगितलं ह्या गोष्टी आपल्याला जमतात. तर मला आणखीन काय प्रश्न की आजार बऱ्याच जणांना लागलेले, तर असं काय आहे की ह्या आजारांवर काहींची मात करता येईल त्यांना, असं पॉसिबल आहे? राईट. सो पहिली गोष्ट, खूप सारे आजार हे सायकोसोमॅटिक आजार म्हटलं जातं. सायकोसोमॅटिक म्हणजे काय तर ते मनाच्या विशिष्ट अवस्थेमुळे क्रिएट झालेले आजार आहेत. मी तुम्हाला एक रिअल एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे एक क्लायंट आले होते आणि ऑलमोस्ट 8 ते 10 वर्ष ते एका विशिष्ट आजारानं ग्रस्त होते आणि ते वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे गेले होते. डॉक्टर्स त्यांना कंटिन्युअसली बरं होण्यासाठी औषधं द्यायची, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स त्यांना द्यायचे. पण एका ठराविक फेजमध्ये बरं होण्याच्या फेजमध्ये आले की त्यांचा आणि डॉक्टरांचा वाद व्हायचा आणि डॉक्टरांचा वाद झाला की ती सोडून द्यायची त्या डॉक्टरना, मग दुसऱ्या डॉक्टरना. सो कंटिन्युअसली हे चालू होतं. ज्यावेळी आले त्यावेळी असं समजलं की ह्या आजारामुळं खूप डीपली त्यांना अटेन्शन मिळते त्यांच्या घरच्यांचं, फॅमिली मेंबर्सचं. सगळी गोष्ट आणून दिली सगळ्या गोष्टी होऊन त्यांच्या आई बाबा किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स त्यांची केअर घेत आहेत. हे सगळं कंटिन्युअसली त्यांच्या बाबतीत आणि हे कुठेतरी आतमध्ये हवे आहे अटेन्शन. त्यासाठी अनकॉन्शियस माइंडनं आजार पण क्रिएट केलं होतं. ओके. सो त्यांचा रिप्रोग्राम केला गेला की हे तुम्हाला मिळेल पण त्यासाठी आजाराची गरज नाहीये. करेक्ट. दुसऱ्या वेनं तुम्ही तुमची क्रिएटिव्ह एक्सप्रेशन करून अटेन्शन घेऊ शकतो पण ह्या निगेटिव्ह वेनं का घ्यायला लागलाय आणि ते त्यांच्या डोक्यात होतं. राईट. सो हे अनकॉन्शियस माइंडकडनं कंटिन्युअसली चालू असतं. सो हे आजार आहेत हे सायकोसोमॅटिक म्हणजे मनाचे मॅक्झिमम आजार आहेत. आणि मनाच्या स्तरावरती जर हिलिंग मिळालं तर त्यांचं एक्सटर्नल फिजिकल लेवलला जे काही आजार असतील तर त्यांच्यावरती खूप सारं काम केलं जातं किंवा नॅचरली होतं. मन स्वस्थ असेल तर असं समोर आलंय की मन स्वस्थ असेल तर आजारावरती नॅचरली बॉडी स्वतःहून काम करायला लागते. मन अस्वस्थ असेल तर बॉडीला ऍक्च्युली मनावरती काम एनर्जी जास्त लागते आणि त्यानंतर ते शरीरावरती काम करायला. सो मनाचे 2 हिस्से दोन्हीकडे विभागले गेले. सो मनाला पूर्ण वेळ शरीरावरती काम करायचं बरं होण्यासाठी तर मनाला पहिल्यांदा स्वस्थ करायला हवं एका एरियात. बरोबर. तर पास्ट मेमरीजला हील केलं तर त्या शरीरावरती होणारा परिणाम खूप पॉझिटिव्ह बघायला मिळतो. खूप साऱ्या अशा रिसर्चमध्ये समोर आले विशिष्ट प्रकारचे कॅन्सर्स विशिष्ट प्रकारचे इमोशन्समुळे होतात. अशा वेबसाईट्स आहेत तुम्हाला सर्च करायला मिळेल गुगलवरती की त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळेल की हे पर्टिक्युलर कॅन्सर कुठल्या इमोशन्सला सप्रेस केल्यामुळे झालाय. ओ माय गॉड. गिल्ट असल्यामुळे कुठला आजार झालाय. हे सरप्राइझिंग आहे खूप. आणि हा रिसर्च आहे ऑलरेडी आणि इथंपर्यंत गेलेला आहे. पर्टिक्युलर भावनाने त्याला होणारा आजार. सो पर्टिक्युलर भावना कुठं कुठं स्टोरेज होतात. जो पर्सन लाईफमध्ये मला खूप ओझा आहे तर त्याच्या खांद्याचे आजार सुरू होतात. जो पर्सन कंटिन्युअसली एक्सप्रेस करत नाही गोष्टींना त्याला पोटांचे विकार खूप कंटिन्युअसली होते. सो हे आजार कंटिन्युअसली लोकांना होत राहतात कारण त्यांना लहानपणापासून शिकवलं गेलं नाही कधी भावना एक्सप्रेस करायची, प्रेम कसं एक्सप्रेस. इव्हन प्रेम सुद्धा एक्सप्रेस होत नाही लोकांकडनं. घरामध्ये सुद्धा वाईफने एखादा चांगला पदार्थ बनवला असेल तर तारीफ खुलके होत नाही कारण त्यांना वाटतं आज तारीफ केली तरी डोक्यावर बसेल.
पण त्यांना लक्षात येत नाही, ती डोक्यावर बसली तर चालेल पण उद्या रोग डोक्यावर बसेल तुमच्या जर एक्सप्रेस नाही केली. आपल्या आतमधला राग एक्सप्रेस केला गेलेला नाही लहानपणी. शाळेमध्ये काही लोक मोठे होते म्हणून संस्कार किंवा शाळेमधले टीचर्स त्यांच्यामुळं. सो ह्या सगळ्यांमुळे आपल्या लाईफवरती एक वेगळा परिणाम झालाय आणि त्याचा परिणाम असा आहे की आपण इमोशनली बॅगेज घेऊन कॅरी होतो. ओके सर, आता या सगळ्या गोष्टींमध्ये NLP जे काम करतं हे नेमकं कसं काम करतं, त्याचा फायदा आपल्याला कसा होतो, त्याची प्रोसेस काय आहे हे जरा जाणून घ्यायचं. येस, नक्कीच. सो पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या लाईफमध्ये जर आपण काही एरियामध्ये काही मेमरीज ना घेऊन, काही पास्टमधल्या इश्यूज ना घेऊन, प्रॉब्लेम्स ना घेऊन जर स्ट्रगल करत असो, एन्झायटी, फिअर अशा काही गोष्टींना किंवा चिडचिड किंवा काही गिल्ट आहे कुठल्या गोष्टींचा, सो ह्या गोष्टींपासून मला मुक्त व्हायचं आहे, तर पहिली गोष्ट NLPच्या काही टूल आणि टेक्निक्सना आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे आपल्यावरती स्वतःवरती त्यांना आजमावू शकतो. सो NLP केलेले जे लोक आहेत किंवा त्यांच्याशी कनेक्ट करून NLPच्या थेरपीज आपण स्वतः घेऊ शकतो. ज्यांना NLP हा सब्जेक्ट प्रॉपर शिकायचा आहे त्यांना NLPची पहिली लेवल आहे NLP प्रॅक्टिशनर सर्टिफिकेशन असं त्याला म्हटलं जातं. सो जनरली आम्ही तो 6 दिवसांचा घेतो, तो स्प्लिट करून घेतो. त्या 6 दिवसांमध्ये ऑलमोस्ट 25 पेक्षा जास्त वेगळे टूल आणि टेक्निक शिकवतो. त्याच्यामध्ये NLPचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत, 3 NLPचे प्रिन्सिपल आहेत. NLPचा स्किल सेट काय आहे, NLP जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते कुठले स्किल सेट तुम्हाला विकसित करावे लागतील आणि ते विकसित करून कुठले टूल आणि टेक्निक शिकता येईल. आता हे टूल आणि टेक्निक काय आहेत, तर मन कसं काम करतं हे सिस्टमॅटिकली तुम्हाला समजतं. इतरांबरोबर बेटर वेनं रॅपो बिल्ड करायचं असेल तर तुम्हाला ते शिकता येतं. पास्ट मधले ज्या काही मेमरीज आहेत त्या घालवण्यासाठी कुठल्या आहेत, एखाद्या पर्सनला फोबिया आहे त्या कशा घालवल्या जातात. लहानपणी प्रोग्रॅमिंग एजमध्ये काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत, सो ते टाइमलाईन नावाच्या एका थेरपीमधून ते आपल्या आतमधून निघून जाऊ शकतं. किंवा मला पर्टिक्युलर स्टेजवरती जाऊन बोलता येत नाही, मग अशी असोसिएशनचं जे प्रिन्सिपल सांगितलं त्याचा यूज करून अँकरिंग टेक्निक नावाची टेक्निक शिकतो. म्हणजे काय, तर मला पर्टिक्युलर ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी मला पर्टिक्युलर इमोशन लागते. बॉसकडे जाणार किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा कॉन्फिडन्स पाहिजे, स्टेजवरती जाणार कॉन्फिडन्स हवा आहे, किंवा एखादा वादविवाद आहे तर त्याच्यामध्ये काम आणि कूल राहण्याची स्टेट मला हवी. तर कॉन्शियसली तुम्ही तुमच्या मनाला त्या अवस्थेमध्ये कसं घेऊन जाऊ शकता, त्याच्या टूल आणि टेक्निक NLP तुम्हाला शिकवतं. सो अशा ऑलमोस्ट 23 पेक्षा जास्त टूल आणि टेक्निक शिकल्या जातात. त्याच्याबरोबर अजून एक आहे ते म्हणजे आपला अनकॉन्शियस माइंड किंवा ब्रेन लर्न कसा करतो त्याचा. NLP मध्ये एक कॉन्सेप्ट आहे ज्याला रिप्रेझेंटेशनल सिस्टम असं म्हणलं जातं. शब्द थोडासा जड आहे पण समजून घेण्यासाठी बघूयात. जसं की आपले दोन्ही हात आहेत, यातला डावा आणि उजवा हात आहे, बरोबर. सो जनरली जे उजव्या हाताचे लोक आहेत ते प्रत्येक गोष्ट उजव्या हाताने करतात आणि ज्यांचा डावा आहे ते मॅक्झिमम डावा हात यूज करतात. काही लोक दोन्ही यूज करतात. आपल्या ब्रेनची सुद्धा कुठलीही गोष्ट लर्न करण्याचे 3 वेज आहेत. एक वे आहे व्हिज्युअल वे, एक आहे ऑडिटरी आणि एक आहे कायनेस्थेटिक वे. कायनेस्थेटिक म्हणजे गोष्टी करून शिकणारा, केल्यामुळे शिकणारा, फिलिंगद्वारे शिकणारा, राईट. म्हणजे एखादा स्विम करणारा स्विमर आहे किंवा 3 मुलांना शिकवायचं आहे, जो व्हिज्युअल पर्सन असेल त्याला तुम्ही व्हिज्युअलद्वारे दाखवलं तर त्याला खूप वेगानं अंडरस्टँड होईल, बरोबर. ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक न पण व्हिज्युअल जास्त डॉमिनंट आहे त्याच्यासाठी, बरोबर. कुठली घटना चालली तर त्याच्यामध्ये व्हिज्युअल डिटेल्स शोधणं त्याला ऍक्च्युली खूप इफेक्टिव्ह जमतं, बरोबर. जे ऑडिटरी लोक आहेत त्यांना ऑडिटरी डिटेल शोधणं खूप जमतं. एकाच घटनेमध्ये ती 3 लोक असतील ना तर त्या 3 लोकांमध्ये व्हिज्युअल पर्सन असेल तर तिथं काय काय दिसलं हे सांगेल, ऑडिटरी जो पर्सन असेल तिथं काय काय ऐकू आलं ते सांगेल, आणि कायनेस्थेटिक पर्सन सांगेल की तिथं काय काय केलं आणि फील काय काय झालं. सो या प्रत्येकाच्या ह्या वेगवेगळ्या वेज आहेत ब्रेनचे लर्न करण्याची. त्यातली माझी कुठली पद्धत आहे हे आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यायला. ही समजली तर आपण एकमेकांबरोबर इफेक्टिव्हली काम करतो. मी नेहमी एक मजेशीर उदाहरण देतो. समजा वाईफ आहे ऑडिटरी की जिला ऑडिओद्वारे आवाजाद्वारे गोष्टी मॅक्झिमम लर्न करायला, आणि जो नवरा आहे तो व्हिज्युअल आहे. सो एकदा रात्री तो छानशी साडी घेऊन आला किंवा एखादं गिफ्ट घेऊन आला किंवा गजरा आणला किंवा एखादं फुल आणलं, तिने रात्री दिलं तिला की फुल तिला दिलं. सो हा व्हिज्युअल असल्यामुळं त्यानं दृश्यांच्याद्वारे आपलं प्रेम व्यक्त केलं. पण बायको सकाळी सुद्धा नाराज आहे. सो त्यानं विचारलं की अरे तू अजून का नाराज आहे, मी रात्री तर तुला प्रेम व्यक्त केलं. ती म्हणली तू गुलाबाचं फुल दिलंस पण आय लव्ह यू म्हणला नाहीस. सो तिच्या दृष्टिकोनातनं ऐकणं महत्वाचं होतं, देणं महत्वाचं नव्हतं. तिच्या दृष्टिकोनातनं डिलीट झालं, तू काय दिलंस हे डिलीट झालं, पण मला कानाला ऐकू यायला पाहिजे कारण तिच्या ब्रेननं ते स्टोअरच केलेलं नाही. तू काय केलंस, तू काय ऐकवलंस ते महत्वाचं आहे. हे जर समजलं तर आपल्या नात्यांमध्ये कम्युनिकेशन खूप चांगलं होणार. की माझा मुलगा कसा आहे, ऑडिटरी आहे, कायनेस्थेटिक आहे. सो बरेच मुलं कायनेस्थेटिक असतात. आता कायनेस्थेटिक मुलांची खासियत काय, ती गोष्टी मॅक्झिमम वेल लर्न कधी करतील ज्यावेळी बॉडी यूज करतील.
बरोबर. आता वडील असतात ऑडिटरी लोक एका ठिकाणी शांत ठिकाणी बसून अभ्यास करतील, स्टडी करतील. बरोबर. आता वडिलांना काय वाटतं, मुलांनी तसंच केलं पाहिजे. एक्झॅक्ट. आता मुलाची स्टाईल कायनेस्थेटिक आहे. बरोबर. ते चेअरवरती बसतो, बुक घेऊन तो गोल गोल फिरत असतो. ऑलरेडी त्याची बॉडी लर्न करायला लागली, त्याचं माइंड लर्न करायला लागले. पण वडील म्हणतात शांत बस, एका ठिकाणी बस. ज्यावेळी तो एका ठिकाणी बसतो त्याला अस्वस्थ फील होतं. आणि तो त्याची जी पद्धत आहे ग्रास्प करायची ती करूच शकणार कारण त्याची वेच नाही येतो. हे स्कूलमध्ये पण होतं. स्कूलमध्ये टीचर असतात व्हिज्युअल, ते व्हिज्युअल वेनं सगळा सब्जेक्ट शिकवतात. पण कायनेस्थेटिक आणि ऑडिटरी मुलांवर अन्याय होतो. आणि मग टीचर्स म्हणतात की स्कूलमध्ये मुलं बंक करतात, क्लास बंक करतात. सो टीचर्सना समजलं पाहिजे, पॅरेंट्सना समजलं पाहिजे की माझ्या मुलाची स्टाईल काय आहे आणि मी ह्या तिन्ही कॅटेगरीच्या लोकांना कसं सर्व करू. एखादा सेल्समन आहे त्याला समजायला हवं की व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक लोक कसे काम करतात. क्लायंट कसा आहे ते कळायला. व्हिज्युअल पर्सनला तुम्ही कायनेस्थेटिक सांगितलं तर काय उपयोग नाही. कायनेस्थेटिक लोकांना प्रोडक्ट एक्सपिरियन्स करायला आवडतं. तुम्ही कितीही व्हिज्युअली दाखवा, ऑडिटरी ऐकवा, एक्सपिरियन्स करू द्यात मला. ती त्यांची खासियत आहे, ती त्यांची आवश्यकता आहे. सो मग NLP हे शिकवतं तुम्हाला की ह्या 3 लोकांच्या कॅटेगरीला अंडरस्टँड कसं करायचं आणि त्यांना सर्व कसं करायचं. एक्झॅक्टली काय मागणी तो आपल्याला पुरवठा करता. एक्झॅक्टली पुरवठा करता. राईट. सो ह्या टूल आणि टेक्निकना आपण शिकतो आणि खूप इझिली सहजगती आपण तिथे शिकतो. आणि असे मोर दॅन 25 टेक्निक्स आपण प्रॅक्टिशनर सर्टिफिकेशन मध्ये शिकतो. ज्यांना याच्याही पेक्षा अजून डीपर शिकायचं आहे त्यांना 12 दिवसांचा मास्टर प्रॅक्टिशनर नावाचा कोर्स असतो, जो अजून डीप मध्ये जातो. अजून डीप असतो. तो भाषेद्वारे तुम्ही एखाद्याला कसं हील करू शकता, त्याची मेंटल स्टेट कशी चेंज करता, त्याचे रॉंग बिलीफ कसे चेंज करू शकता थ्रू लँग्वेज, हे समजतं. तर तो अजून डीपर, त्याच्यामध्ये अजून टूल आणि टेक्निक्स शिकवले जातात आणि तो अजून डीप मधला पार्ट आहे. पण मी असं म्हणेन की बेसिकली NLP बेसिक जो आहे तो तर आपण सगळ्यांनी करायला हवा, की जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती स्वतंत्र कमांड यायला हवी आणि आपण डे टू डे बेसिसवरती त्याला यूज करू शकू. जसं आपण मगाशी म्हणलं, बेसिक एटिकेट्स आपल्याला जे माहिती आहेत तसे मनाची सुद्धा इमोशनना मॅनेज करण्याचे एटिकेट्स आपल्याला माहिती असले पाहिजे मॅनेज करण्याचे. सो ही काहीशी प्रोसेस आहे. आणि हे केल्यामुळे होतं काय, पहिली गोष्ट होती की मी माझ्या मनाचा कंट्रोल माझ्या हातात येतो, बरोबर, जो शिकतो. त्याच्यामुळं आपल्या थॉट्स आणि भावनांवरती कंट्रोल येतो. तिसरी गोष्ट, आजपर्यंत आपण ब्लेमिंग किंवा व्हिक्टीम कॅटेगरीमध्ये होतो की हे घडलं म्हणून मी असं आहे, ते घडलं म्हणून मी असं आहे, तो तसा वागला म्हणून मी असं आहे. पण ज्यावेळी तुम्ही NLP करता आणि नॉलेज समजून घेता त्यावेळी तुमच्या माइंडचा कंट्रोल आलो असतो. त्यामुळे तुम्ही हे घडलं म्हणून जात नाही, मला काय घडवायचं आहे, मला काय क्रिएट करायचं आहे हे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करायला सुरुवात आहे. काहीही घडू दे पण त्यातून मी कसा प्रोग्रेस करू शकतो हे. सो ही NLP तुम्हाला पॉवर देतं की तुमच्या अवतीभोवतीचं बदलण्याची कदाचित पात्रता तुमच्या असेल किंवा नसेल, क्षमता असेल किंवा नसेल, पण तुमच्या मनात काय क्रिएट करायचं ह्याची क्षमता तुम्हाला सर्वस्वी NLP प्रोव्हाइड करतं. आजपर्यंत ही फिलॉसॉफी ऐकली, पण NLP ते एक्झॅक्ट पॉवरफुल टूल आणि टेक्निक प्रोव्हाइड करतं, ज्याद्वारे तुम्ही ते करता. केवळ फिलॉसॉफी नव्हे, ती ऐकायला खूप छान वाटतं पण करताना खूप अवघड जातं. ज्यावेळी तुम्ही NLP करता त्यावेळी ते टूल आणि टेक्निकद्वारे तुम्हालाही समजतं की ही पास्ट मेमरी मला त्रास देत होती, ही निघाली, आता मी रिलॅक्स फील करतो. हा पर्सन मला त्रास देत होता, हा बॉस आहे, वाईफ आहे, हा हजबंड आहे, हे घरातले हे लोक आहेत, हे नातेवाईक आहेत, हे रिलेशन आहे, हे मला खूप त्रास देते. तुम्ही लोकांना नाही बदलू शकत, बरोबर, पण तुम्ही त्यांच्याविषयीच्या तुमच्या भावना बदलता आणि तुम्हाला फील होतं आज तीच लोक माझ्या आयुष्यात आहेत पण मी समाधानी आहे, शांत आहे, आनंदी आहे. करेक्ट. हे होऊ शकतं कारण आपला लाईफचा कंट्रोल नेहमी तिकडच आहे की हे सगळं कसं बदलेल त्यामुळे मी समाधानी राहील. पण हे होणं अवघड, शक्यच नाही, दुसऱ्यांना आपण बदलू शकतच नाही. खरं. त्यामुळे आपण मग आपल्यावरती कसं काम करायचं जेणेकरून हे आहे असं राहील किंवा चेंज होईल, आय डोंट केअर, बट मला जे अचीव्ह करायचं आहे त्या दिशेनं मी मात्र पुढे जाऊ शकेन. करेक्ट. NLP एक्झॅक्टली ती पॉवर, टूल, टेक्निक्स, सायन्स प्रोव्हाइड करतं जेणेकरून आपण त्या दिशेनं प्रोग्रेस करू शकू. बरोबर. सो हे काहीच आपल्याला लर्न करता येतं. ही NLP ची अंडरस्टँड करण्याची वेगळी प्रोसेस, मेथड आहे आणि मला वाटतं हे प्रत्येकाला समजायला हवं. जर NLP चे आतापर्यंत तुमचे साधारण किती सेशन्स झाले वगैरे? येस, गुड क्वेश्चन. बाय द वे, मी 2017ला पहिल्यांदा NLP ह्या सब्जेक्टचा केला, जो मी पहिला सांगितला NLP प्रॅक्टिशनर सर्टिफिकेशन. ओके. बट 2009ला मी NLP ही कॉन्सेप्ट ऐकली होती, 2011ला परत ऐकली होती, पण 2017ला मी NLPचं प्रॅक्टिशनर सर्टिफिकेशन गोव्यामधून केलं. गोव्यामध्ये ANLP, असोसिएशन ऑफ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग गोवा, तिथं डॉक्टर डेव्हिड लिंकलन हे सर्टिफिकेशन घ्यायचे. आज ते नाही आहेत. सो त्यांच्यासोबत मी हे सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं. त्यानंतर मी सांगलीमध्ये 2019ला हे सर्टिफिकेशन घ्यायला सुरुवात केली.
2019 पासून कंटिन्युअस आत्ता सांगली पण ते 17-18 सर्टिफिकेशन्स कम्प्लीट झालेत आणि सांगलीमध्ये मोर दॅन 75 पार्टिसिपेंट्स NLPचे सर्टिफिकेशन झालेले आहेत. बापरे. सो एक कम्युनिटी आहे सांगलीमध्ये जी रेग्युलरली कनेक्ट होते आणि वेगवेगळ्या ह्या प्रॅक्टिसेसवरती काम करत असते. सो NLP एक असा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला युनाईट करतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या इश्यूजमधनं बाहेर काढतो. त्यामुळं हे लोक रेग्युलरली एकत्र येतात, वेगवेगळ्या सब्जेक्टवरती टूल टेक्निकवरती प्रॅक्टिस करतात, त्यांच्या लाईफमधले चॅलेंजेस NLP थ्रू सोडवतात आणि प्रोग्रेस करतात. हे बघताना आनंद होतो. कमाल आहे. सर NLP मार्फत आता बऱ्याचशा लोकांशी तुमचा संबंध आला असेल, बऱ्याच जणांनी हे NLP प्रोग्राम केलेले आहेत, तर त्याच्यातलं त्यांचा कोणाचा एक्सपिरियन्स काय तुम्हाला सांगता आला, कोणाला काय एक्सपिरियन्स आले चांगले की वाईट? येस, मध्ये NLP मध्ये खूप साऱ्या लोकांचे, मी ज्या लोकांबरोबर भेटलोय, काम केलंय, खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत. NLP थ्रू त्यांचं बदललेलं जग बघितलंय वास्तविक. आणि खूप सारे असे सुद्धा सब्जेक्ट आहेत की मला असं वाटतं की त्यांना सांगणं पण योग्य वाटणार नाही, कारण इतके डीप इमोशनल त्यांच्याशी रिलेटेड सब्जेक्ट आहे. पण मी नक्की काही गोष्टी नक्की सांगेल जे ऍक्च्युली आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा ठरू शकतात. अशा काही गोष्टी ज्यांचे पर्टिक्युलरली इमोशनल काही इश्यूज होते ते मात्र मी त्यांच्या बरोबर असणारं माझं कम्युनिकेशन किंवा ॲज अ क्लायंट म्हणून जी काही मी व्हॅल्यू जपतो त्यांच्याबरोबर, त्यामुळे मी ते रिव्हील करू शकणार नाही. बट असे जे आहेत जे प्रेरणादायी आहेत आणि जे सगळ्यांचे कॉमन इश्यूज असतात त्यांना मी नक्की सांगू शकतो की बऱ्याच वर्षांपूर्वी स्टेज डेअरिंग किंवा लोकांसोबत कम्युनिकेट करताना फिअर असणं. सो माझ्याकडे आलेल्या कित्येक क्लायंट्समध्ये हे चेंजेस बघितले. NLP नंतर त्यांची स्टेज डेअरिंग, लोकांसोबतचं कम्युनिकेशन खूप इफेक्टिव्ह झालेलं आहे. नात्यांमधली अनबन होती की पर्सन एक्सेप्टच होत नाहीये. सो NLP नंतर ऍक्च्युली त्यांच्या लाईफमध्ये चेंज आलाय आणि त्यांनी बघितलं की पर्सनला एक्सेप्ट करू शकलेत, ग्रो करू शकलेत. आणि असं होतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये कमी जास्त प्रमाणात हे चॅलेंजेस होतात. हेल्थ इश्यूज कित्येक लोकांच्या बाबतीत होते, त्यांनी ऍक्च्युली त्यांच्या NLPच्या टूल आणि टेक्निकद्वारे हेल्थ इश्यूज वरती मात केली. काही लोक असे जे कम्प्लिटली निराश होते आणि ऍक्च्युली त्यांच्या लाईफमध्ये सगळं व्यवस्थित होतं, व्यवसाय करायला लागलेत, प्रोग्रेस आहे, पण निराशा आहे, हताशा आहे, मला हे कशी घालवायची माहिती नाही. सो NLPचे काही टूल टेक्निक शिकले, त्यातून त्यांनी प्रोग्रेस स्वतःच्या लाईफमध्ये केली. काही लोकांचे खूप डीपर इश्यूज होते, जसं की कंटिन्युअसली आतमध्ये एन्झायटी फील होते. एक खूप यशस्वी व्यावसायिक एन्झायटी फील होत्या. NLPची एक विशेष टेक्निक आहे, टाइमलाईन टेक्निक, जी आम्ही 6व्या दिवशी शेवटची टेक्निक घेतो आणि त्याला असं म्हटलं जातं की आम्ही त्याला ब्रह्मास्त्रच म्हणतो. मी शेवटचं असतं. सो आयडेंटिफाय केली गेली, ते पर्सन एक मोठे यशस्वी व्यावसायिक आहे. आयडेंटिफाय केलं की लहानपणी एक इन्सिडेंट झाला होता ज्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या ब्रेननं एन्झायटी लर्न केली. आणि त्यानंतर ती रिपीट होत आज तो पर्सन एक मोठा व्यावसायिक असून सुद्धा आतमध्ये एन्झायटी फील करतो. सो NLPच्या टेक्निक थ्रू लहानपणी घडलेली ती जी एन्झायटी आहे, ती एन्झायटी तिथं हील केली. आज ते एकदम व्यवस्थित हॅपी लाईफ त्यांचं जगतात. सो असे जे लहानपणाचे जे डीपर सब्जेक्ट आहेत कधीतरी घडलेले, सो त्या सब्जेक्ट्सना ऍक्च्युली खूप वेगानं रिलीज करता येतं. आणि याच्याही पेक्षा अजून डीपर आस्पेक्ट्स आहेत, पण मी आता जसं म्हणालो की त्या क्लायंटच्या पर्सनल आयडेंटिटीचा, पर्सनल लाईफचा विचार करता त्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेट करणं खूप जाईल. पण मी NLPनं लाईफ लिटरली ट्रान्सफॉर्म होताना बघितले, चेंज होताना बघितले लोकांच्या लाईफमध्ये. टूल आणि टेक्निक्सनं त्यांच्या लाईफमध्ये स्वास्थ्य, समृद्धता, प्रेम, खुशी, पैसा हे आकर्षित होताना बघितलंय, प्रोग्रेस करताना खूप वेगानं बघितलंय. हे सगळं ऐकून ना सर, म्हणजे मी जे सुरुवातीला प्रेक्षकांना सांगितलं होतं की तुमचं नशीब तुम्ही स्वतः लिहू शकता, ते हे आता मला स्वतःला सुद्धा विश्वास बसलाय, कारण मला आलेले एक्सपिरियन्स आता मी त्याच्यासोबत रिलेट करतोय बऱ्याचशा गोष्टी. आता एक छोटासा भाग म्हणजे माझा असा की काही प्रश्न आहेत ना जे अगदी म्हणजे वायफळ प्रश्न तुम्ही म्हणू शकतात त्याला, पण जे ते कॉमन प्रश्न असतात बऱ्याच वेळेला पडतात. त्याचा पहिला एक माझं लहानपणी मला आठवत आहे की रामायण, महाभारत ह्या सिरियल्स बघायचो. तर त्या सिरियल्समध्ये आपण जर बघितलं की ऋषीमुनी वगैरे हे लोक कुठल्याही गोष्टीला हात न लावता ती वस्तू हलवू शकत होते. तसं ह्या मागे लॉजिक काय, ब्रेन किंवा त्यांची ती शक्ती मनाची असू शकते? राईट. सो याच्या मागचं लॉजिक काय आणि जे माझं छोटं सोनार आहे त्याद्वारे मी ऍक्च्युअली तुमच्याबरोबर कम्युनिकेट करतो. पहिली गोष्ट आहे, आपलं जे एनर्जी आहे ते अतिशय पॉवरफुल आहे. ह्युमन बिईंग आपण जी एनर्जी कॅरी करतो, आणि मनाचे जे दोन हिस्से, एक अनकॉन्शियस आणि कॉन्शियस, हे दोन हिस्से हे अतिशय पॉवरफुल आहेत. आता अनकॉन्शियस माइंडकडे प्रचंड पॉवर आहे. तुम्ही इमॅजिन करा, मी ह्याला नेहमी एक मेटाफर देतो. तुम्ही एक हत्ती आणि त्या हत्तीवरती बसलेला माहूत बघितला असेल, बरोबर? सो हत्तीला कंट्रोल कोण करते? माहूत. पण ताकद सगळ्यात जास्त कोणाकडे?
हत्ती ऑफकोर्स हत्ती. हो. माहुताला जर हत्तीनं जर ठरवलं तर माहुताला पण तो खाली घेऊ शकतो. हो. सो माहूत आणि हत्तीचं एक्झाम्पल म्हणजे कॉन्शियस आणि अनकॉन्शियसचं एक्झाम्पल घ्या, की कॉन्शियस माइंड म्हणजे माहूत आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे हत्ती, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पॉवर आहे. पण ती चालवायची कशी हा सगळा कंट्रोल ऍक्च्युली माहूताकडे आहे, म्हणजे कॉन्शियस माइंडकडे. आता होतं काय, कॉन्शियस माइंडलाच माहिती नाही ही ताकद कशी वापरायची, तो स्वतःच्या हार्म करण्यासाठी वापरायला लागला. पूर्वीचे जे साधू किंवा हे त्यांच्या साधना अशा होत्या, किंवा आपल्या सगळ्या साधना ज्या अध्यात्मामध्ये दिल्यात त्या कॉन्शियस आणि अनकॉन्शियसचं इंटिग्रेशन अलाइनमेंट होण्यासाठी दिलेत. त्यामुळे कॉन्शियसने एखादी गोष्ट मागितली की अनकॉन्शियस ऑटोमॅटिक क्रिएट करतो. ही पॉवर ऑलरेडी आहे. पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण साधना विसरलो, स्वतःला विसरलो, आपली आध्यात्मिक शक्ती विसरलो. त्यामुळे आपली आध्यात्मिक आयडेंटिटी आपण विसरून गेलो आणि आपली इगोइस्टिक आयडेंटिटी एवढी डॉमिनंट झाली की आपला अनकॉन्शियस आपल्यालाच सपोर्ट करायला तयार नाही. आणि त्या अनकॉन्शियस मध्ये कितीतरी ब्लॉकेज घातले. कुठले ब्लॉकेज? मेमरीज हील केल्या नाहीत, अँगर तसा सप्रेस केला. साधना काय करतात, ज्या आध्यात्मिक साधना दिलेत त्या अनकॉन्शियसला क्लीन करायचं काम करतात, की जेणेकरून तो स्वतःची पॉवर स्वतःची बूस्ट करेल आणि तो जे आपल्याला क्रिएट करायचं ते क्रिएट होईल. सो सगळं आपलं क्रिएशन अनकॉन्शियस मधनं होते, पण त्या अनकॉन्शियसला आपण ब्लॉकेज मध्ये अडकून ठेवले, पास्ट मधल्या ब्लॉकेजेस मध्ये. बरोबर. ते जर हील झालं तर एक्झॅक्टली हे होणं शक्य आहे, की आपण थिंक केलं आणि ते व्हायला लागलं. सो हे होण्याचं मागचं जर कारण आहे, ह्या दोघांमधलं कम्युनिकेशन, अंडरस्टँडिंग किती इफेक्टिव्ह आहे. आज आपण आजची कंडिशन आजकालच्या लोकांच्या असं होतं की ते ठरवतात उद्यापासून काही झालं तरी मी सकाळी लवकर उठणार. रिंग होते, त्यांचंच मन त्यांचं ऐकत नाहीये. ह्याचा अर्थ काय झाला? आमचं स्वतःचा एक्सपिरियन्स. उद्यापासून मी बिझनेस मधला हिशोब लिहायला सुरुवात करीन, उद्यापासून मी योगा करायला सुरुवात करीन, उद्यापासून एक्झरसाईज, उद्यापासून माझे फास्ट फूड खाणं बंद. त्यांचंच माइंड त्यांचंच ऐकत नाहीये, कारण त्यांच्यामध्येच कनेक्शन नाहीये. करेक्ट. आध्यात्मिक साधना किंवा आपण ज्या वेगळ्या साधना करतो त्या साधना ह्या दोघांचं इंटिग्रेशन करतात. अनकॉन्शियसचा जखमा हील करतात, त्यांना रिलीज करतात आणि त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होतं. आणि तुम्ही कॉन्शियस माइंड एखादी गोष्ट मागतो आणि अनकॉन्शियस ती गोष्ट क्रिएट करतो, हे आपल्याला बघायला मिळतं लाईफमध्ये. म्हणून हे साधू संतांच्या बाबतीत हे होतं. त्याच्यामागची आध्यात्मिक साधना खूप डीपर आहे त्यांची, ज्यामुळे त्यांनी ह्या पॉवर्सना सिस्टमॅटिक वेनं वापरलं. मला हे असे प्रश्न जे पडत तर असं मला वाटतं मी मूर्ख आहे की असे मला प्रश्न पडतात असं वाटतं. बिलकुल. त्याच्या मागचं उलट विचारलं बरं झालं. खूप साऱ्या व्ह्युअर्सना हा प्रश्न असू शकेल की याच्या मागचं कारण काय आणि हे कसं होऊ शकतं. तेच कारण आहे. आध्यात्मिक साधनांमध्ये हे आहे की आपल्या पंचेंद्रियांचा वापर कसा करायचा, ज्याच्यामुळे आपला एक्सपिरियन्स क्रिएट होतो. एक्झॅक्टली. सो आपले 5 जे इंद्रिय आहेत त्या 5 इंद्रियांच्या द्वारे आपण एक्सपिरियन्स आतमध्ये अनकॉन्शियसली क्रिएट करत असतो. सो ह्या एक्सपिरियन्सला कॉन्शियसली क्रिएट करणं आणि ड्राईव्ह करण्याची ॲबिलिटी अध्यात्म आपल्याला देतं. बरोबर. सो NLP सायंटिफिकली ती पॉवर देतो. म्हणून मी ज्यावेळी NLP शिकलो त्यावेळी NLPची डेफिनेशन काय हे मला ट्रेनरने विचारलं आणि मी त्यांना म्हटलं सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. वाव. अध्यात्माचं विज्ञान. कमाल. की जे मला अध्यात्म सांगतंय फिलॉसॉफिकली ते मी सायंटिफिकली समजून घेतोय. NLPची पॉवर आहे. सुपर. आणि अजून एक प्रश्न सर असा की आपल्याला ना बऱ्याच वेळेला विचार येतात, म्हणजे मला स्वतःला आणि माझे भाऊ वगैरे मित्र बऱ्याच जणांकडनं मी ऐकलेली गोष्ट आहे की टॉयलेटमध्ये बसल्यावरती क्रिएटिव्ह विचार मला खूप चांगलं सुचतं तिथे. आता बघायला गेलं ती म्हणू शकता निगेटिव्ह जागा, अशा ठिकाणी चांगले चांगले कॉन्सेप्ट सुचणं वगैरे हे काय? याला 2 कारण आहेत. जसं की पहिलं एक मुख्य कारण आहे, मगाशी जसं म्हणालो, क्रिएटिव्ह आयडियाज कधी येतात ज्यावेळी अल्फा स्टेटमध्ये जाणते किंवा अजाणतेपणे आपण गेलो, कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली गेलो. सेकंड आहे, ज्यावेळी आपण रेग्युलर लाईफमध्ये जगत असतो, तुम्ही बेडरूममध्ये बसलाय किंवा कुठं बसलाय, त्यावेळी एक शक्यता असते की तुमचा अनकॉन्शियस माइंड अवेअर आहे की कोणीतरी मला हाक मारली किंवा अमुक गोष्ट करायची आहे. सो त्याच्याविषयी तो अवेअर आहे की ही गोष्ट करायची आहे किंवा कोणीतरी मला बोलवू शकते. सो तो कम्प्लिटली रिलॅक्स नाही आहे, तो अवेअरनेसच्या स्टेटमध्ये आहे, म्हणजे तो अल्फा स्टेटमध्ये नाही आहे. पण ज्यावेळी बाथरूममध्ये आपण जातोय किंवा टॉयलेटला जातोय त्यावेळी अनकॉन्शियस माइंड एका नॅचरल अशा स्टेटमध्ये जातं की मला कोणी बोलवणार नाहीये बाहेरून आणि मला ज्यावेळी हवं आहे त्यावेळी मी बाहेर जाऊ शकतो. तो एक नॅचरल स्टेटमध्ये गेलाय जिथं तो स्वतःला अल्फा स्टेटमध्ये घेऊन जातो. आणि सडनली आयडियाज पॉपअप व्हायला सुरुवात होतात, कारण ब्रेनचे कुठलेही लिमिटेशन्स नाहीये, कोणी बोलवणार नाहीये, कुठली दगदग नाहीये, धावपळ नाही. सो कम्प्लीट रिलॅक्स आहे आणि अनकॉन्शियस माइंड आयडियाज क्रिएट करायला. सो ही काहीशी खासियत आहे त्याची आणि याचा यूज करू शकतो आपण. आणि उलट चांगली आहे, आपण एका विशिष्ट वेळी विशिष्ट स्तरावरती आपण आपल्या एनर्जीजना कनेक्ट करायला लागलो.
बरं, आणखीन एक प्रकार सर, तो कशात मोडतो हे मला कळत नाही, की मी स्वतः ड्राईव्ह करतो आहे. ड्राईव्ह करताना ना मनात काहीतरी विचार चालू आहे आणि विचार करता करता जेव्हा मी माझ्या डेस्टिनेशनला पोचतो ना, तेव्हा असं वाटतं याला मी पोचलो कधी, मी एवढं सगळं ड्राईव्ह केलं कधी. आणि ह्या सगळ्यामध्ये एकदा एक इन्सिडेंट असा पण घडलेला की मी ड्राईव्ह करतो आहे आणि अचानक गाडी थांबली पूर्णपणे आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे कोणीतरी समोर आलं आहे आणि माझ्याकडनं ब्रेक दाबला गेला आहे. ही कुठली स्टेज, हे काय? यालाच मी मगाशी म्हणालो अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस ॲक्टिव्हिटीज. ओके. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सबकॉन्शियस होतात. तुम्ही सुरुवातीला ड्रायव्हिंग शिकलात ते कॉन्शियसली शिकलात, हां. पण आपल्या मनाची आणि आपल्या ब्रेनची एक खासियत आहे की तुम्ही जे गोष्टीचं प्रॅक्टिस कराल त्याला तो सबकॉन्शियसली ॲटोमेशनमध्ये घेऊन जातो. ओके. त्यामुळे ड्रायव्हिंग तुम्ही कॉन्शियसली शिकतात. आज तुम्हाला कॉन्शियसली ड्रायव्हिंग करावं लागत नाही. तुम्ही बसता, स्टार्ट करता, गिअर टाकता, निघून जाता, गर्दीतनं ऑटोमॅटिकली जाता. पण पूर्वी किती अवेअर होतो आपण ते सगळं करण्याविषयी. पण मनाची एक खासियत आहे गोष्टींना ऑटोमेशनमध्ये घेऊन जाण्याची. बरोबर. सो मग ही खासियत का आहे, तर मन काय म्हणतं की तुम्हाला जे करायचंय ते माझ्यावर सोपवत, तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टींकडे थिंक करत राहा. ओके. सो जी गोष्ट तुम्हाला ऑटोमेशनमध्ये टाकायचं, जसं ब्रश करणं, दररोज मला ब्रश करायचा आहे, आज कॉन्शियसली करत नाही, कधीतरी लहानपणी कॉन्शियसली केलाय, पण तो प्रोग्राम आज सेट झालाय. डोळे झाकून सकाळी उठलो की ब्रश नॅचरली कसा झाला, कधी झाला, काही समजत नाही. कारण आज ह्यालाच म्हणतात ऑटो प्रोग्रॅमिंग. मग सर ऑटो प्रोग्राम जे आहे की ज्या गोष्टी मला खरोखर करायच्या आहे ते माझ्याकडनं होत नाही, हे त्याला करू शकतो आपण? ऑफकोर्स करू शकतो. त्यासाठी काही प्रॅक्टिसेस जर तुम्ही एव्हरीडे केल्या, ज्या गोष्टी करायच्या त्याची प्रॅक्टिस केला, तर ते ऑटो सिस्टममध्ये जातं आणि तुमचा ब्रेन किंवा माइंड त्याच्यावरती काम कंटिन्युअसली करायला लागतो, ऑटो सिस्टमनुसार करायला लागतो तो. सो म्हणूनच त्याच वेळी आपल्याला भूक लागते, त्याचवेळी व्यायाम करण्याची इच्छा होणार, त्याचवेळी ध्यान करण्याची इच्छा होणार किंवा त्याचवेळी चहा पिण्याची इच्छा होणार, कारण तुमची बॉडी त्या ऑटो सिस्टमला कंटिन्युअसली रिस्पॉन्ड करते. सो हे काहीसं कंटिन्युअसली आपल्या आतमध्ये चालू असतं. ह्याचा पॉझिटिव्ह वेनं आपण यूज करायला पाहिजे. आपलं माइंड जे आहे ते दोन वेनं प्रोग्राम होत असतं. पहिला वे आहे प्रॅक्टिस. तुम्ही एखाद्या गोष्टीची कंटिन्युअस प्रॅक्टिस केलं तर तुम्ही तुमच्या अनकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करता. जसं की एखादं स्किल शिकणार आहे, दररोज गाणं म्हणलं, दररोज क्रिकेटची प्रॅक्टिस केली, दररोज तुम्ही व्यायाम केला, तर अनकॉन्शियस माइंड ट्रेंड होतो पर्टिक्युलर एरियामध्ये. दुसरा वे, आपल्या लाईफमध्ये सडनली अतिशय इमोशनली हर्ट करणारी जर गोष्ट झाली तर माणसाचं माइंड खूप वेगानं, हर्ट करणारी किंवा पॉझिटिव्ह दोन्ही झाले तर माणसाचं माइंड खूप वेगानं रिप्रोग्राम होतं. एक्झाम्पल, एक युवक आहे, वयाच्या 28 वर्षे लग्न झालं, 1-2 वर्ष गेले आणि त्याला मुलगा झाला. त्याच्यापूर्वी त्याला ड्रिंक, सिगरेटची हॅबिट होती. जसा मुलगा झाला सडनली त्याच्या लाईफमध्ये ती हॅबिट निघून गेली. आता त्यासाठी कुठली प्रॅक्टिस केली होती? नाही. त्याच्या आतमध्ये एक आयडेंटिटी शिफ्ट आला, कारण मी आता फादर झालोय, आता तो पूर्वीचा राहिला नाही. सो सडन जो शिफ्ट आहे, मी आता फादर झाल्याचा, वडील झाल्याचा, आणि मला कोणतरी बघतोय, मला कोणतरी फॉलो करतोय, त्याच्या आतमध्ये त्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या कित्येक वर्ष सोडायचा प्रयत्न करतोय, सुटल्या नव्हत्या, ती सुटल्या, अचानक सुटल्या. काही लोकांच्या बाबतीत असं होतं की एक सडन रिपोर्ट येतो आणि समजतं की तुम्हाला डायबिटीज झालाय. त्यांचं लाईफचं वर्षानुवर्ष शेड्यूल जे चेंज करायचं होतं त्यांना खाण्याचं, ते सडनली चेंज होतं. एक्झॅक्टली. कारण त्यांच्या आयडेंटिटीला धक्का बसला. जसा आयडेंटिटीला धक्का बसला त्यांचे बिहेवियर चेंज होतं. आणि आपल्या बिहेवियरमध्ये सगळ्यात टॉपला जर काय असेल आपली आयडेंटिटी ही आपलं बिहेवियर क्रिएट करते. सो आपली आयडेंटिटी जितकी जी बदलू, त्याचा बिहेवियरवरती परिणाम आपल्याला नॅचरली होणार. सो ही काहीशी खास. आणि जसं आता तुम्ही एवढं सगळं, त्याच्यात मला अजून एक क्लिक होती गोष्ट की जसं तुम्ही आपण जे विचार करतोय त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचून तसा आपल्याला रिस्पॉन्स भेटतोय. बरोबर. तर मग हे जे होतं, आपण एखाद्या व्यक्तीचा विचार करतोय वगैरे आणि योगायोगाने काही वेळात किंवा तेव्हा त्याचा कॉल येणं, तर हे त्याच्याशीच रिलेटेड. ह्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय, तर आपण स्वतःला एक ह्युमन बिईंग म्हणतो, पण डीपर लेवलला मगाशी जसं म्हणालो आपण ऍक्च्युली एनर्जी आहोत. बरोबर. सो एनर्जीच्या ज्या स्तरावरती आपण स्वतःला व्हायब्रेट करतोय, तरंगित करतोय, ती गोष्ट आपण ऑटोमॅटिकली या जगात कुठेही असेल त्याच्याशी कनेक्ट करतोय. करेक्ट. मग तुमचं एखादं बुक असेल जे इंडियामध्ये नाहीये पण परदेशात प्रदर्शित झालंय किंवा प्रकाशित झालंय, ऍक्च्युली ते तुमच्याकडे येणार, कारण तुम्ही व्हायब्रेशनली त्याला कनेक्ट केलंय. बरोबर. मग व्हायब्रेशनली मी काय आता व्हायब्रेट करायला लागलोय, हे ऍक्च्युली आपल्या ह्या दुनियासोबतचं कम्युनिकेशन आहे. बरोबर. सो लोकांच्या बाबतीत पण असं होतं की मला सडनली आठवण झाली एखाद्या पर्सनची, सो व्हायब्रेशनली आपण त्याला कनेक्ट केलं आणि ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये नॅचरली आली. सो आपल्याला हे माहिती नाही किंवा शिकवलं गेलं नाही. आपण स्वतःला फिजिकल बिईंग बॉडी समजतो, त्यामुळे इतरांविषयी काय विचार करतोय थोडीच समजते आपल्याला, कळत. त्यामुळे निगेटिव्ह विचार, भले चेहऱ्यानं आपण हसतोय त्यासोबत, पण आतमध्ये निगेटिव्ह विचार झालाय, पण हे निगेटिव्ह सुद्धा आतमध्ये कम्युनिकेट व्हायला लागले. मला एक खूप चांगली स्टोरी आठवते जी ह्या टॉपिकला खूप चांगली रिलेट करेल. की एकदा झालं असं की एक
राजा तो नेहमी त्याच्या राजवाड्याच्या बाहेर एक गॅलरी असायची, त्या गॅलरीमध्ये बसायचा आणि सकाळचा सूर्योदय बघायचा आणि त्याच्या समोरून जाणारा एक लाकूड तोड्या त्याला दिसायचा आणि त्याला खूप भारी वाटायचं की अरे हा लाकूड तोड्या इथून जातोय, समाधानी आहे, आनंदी आहे, बघून छान वाटतंय. 3-4 महिने झाले आणि लाकूड तोड्याविषयी सडनली त्याच्या आतमध्ये तिरस्कार आणि राग यायला लागला राजाच्या आतमध्ये आणि त्याला समजना की ह्या राजाविषयी किंवा ह्या पर्सनविषयी माझ्या आतमध्ये राग काय. त्यानं प्रधानाला बोलवलं की प्लीज यात आणि हे काय सब्जेक्ट आहे बघा आणि मला त्याच्याविषयी खूप राग येतोय. तो म्हणला ठीक आहे मी बघतो. प्रधान त्याच्या घरी गेला, बघितलं, गप्पा केल्या 2 तास, काहीही नाही, त्याच्या मनात राजाविषयी सगळं व्यवस्थित आहे, चांगलं चांगलं. मग काय होतं काही समजलं नाही. तुझं चांगलं चाललंय का, तुला अजून काही मदत नाही, सगळं व्यवस्थित आहे, मी माझं काम करतोय, सगळं रुटीन चाललंय. प्रधानला ठीक आहे हरकत नाही, मी निघतो. निघाला आणि सडनली त्या लाकूडदोरच्या घरात एक साईडला एक खोली होती, ती खोली बंद होती. त्यानं विचारलं या खोलीत काय. लाकूडतोड्यानं सांगितलं कोणाला सांगणार नसेल तर सांगतो. तो म्हटलं ठीक आहे सांग. खोली ओपन केली तर आतमध्ये चंदनाची लाकडं. त्यानं विचारलं प्रधानजींना की ही लाकडं एवढी कशासाठी. तो म्हटलं काय आहे, आपला राजा आता म्हातारा होत आलाय, सो हा मेला की याला ॲक्च्युली लाकडं लागतील, त्यावेळी ही लाकडं मोठ्या किमतीने विकत गेली म्हणून मी साठवलीत. मग प्रधानाला सगळा गेम लक्षात आला. प्रधानाने योग्य गोष्ट त्याला समजावून सांगितली, निघून गेला. आल्यानंतर राजाला रिपोर्ट केला की राजा काम झालेला आहे, तुम्ही बघात काय होते. काही दिवस गेले आणि राजाच्या मनामध्ये अगेन त्याच्याविषयी सकारात्मक विचार यायला लागले आणि त्याला समजा की असं का व्हायला लागले. मग त्यांनी प्रधानजींना विचारलं आणि प्रधानजींना विचारलं की तुम्ही नेमकं काय केलं. तर त्यानं सांगितलं, प्रधानांनी सांगितलं की त्याने चंदनाची लाकडं साठवली होती आणि ज्यावेळी तो राजवाड्या समोरून जातोय आणि तुम्हाला बघतोय त्याच्या आतमध्ये असा विचार होतोय की कधी एकदा हा मरतोय आणि कधी एकदा माझी चंदनाची लाकडं विकली जातील. सो ज्यावेळी त्याच्या आतमध्ये निगेटिव्ह विचार तुमच्या आतमध्ये तिरस्कार येतोय त्याच्याविषयी, ते व्हायब्रेशनल कम्युनिकेशन चालू आहे कंटिन्युअस. मग आता काय केलं, मी त्याला सांगितलं की राजा म्हातारा होतो हे राईट आहे, पण राजाचा पुत्र हा राजपुत्र आहे आणि तो गादीवरती बसणार आहे आणि तो गादीवरती बसण्यासाठी एक मोठा यज्ञ केला जाणार आहे. त्या यज्ञामध्ये ही लाकडं लागतील. तू विचार कर की आपला राजपुत्र यशस्वी व्हावा, मोठा व्हावा आणि माझी चंदनाची लाकडं त्या यज्ञासाठी वापरली जावी, ही प्रार्थना कर. त्याचं भरभराट होते. आता तो ते करायला लागलाय, त्यामुळे त्याच्याविषयी तुमच्या आतमध्ये प्रेमच येईल, करुणाच येईल. बरोबर, याला मी व्हायब्रेशनल बिईंग म्हणतो. एक्झॅक्टली, की मला वाटतं माझ्या आतमध्ये जे चाललंय विचार ते फक्त मलाच माहिती आहेत, नाही या सृष्टीला माहिती आहेत आणि तुमच्या विचारानुसार ते सगळ्यांना कनेक्ट करायला लागलेत. सो मी नाही म्हणू शकत की माझ्या लाईफमध्ये हे चुकीचे लोक का आलेत, नकारात्मक लोक का आलेत, कारण मीच त्यांच्याविषयी विचार करतोय, तेही माझ्याविषयी नकारायचं. पहिला थॉट कुठं थांबवला पाहिजे, माझ्या ठिकाणी, माझ्या बॉडीमध्ये, माझ्या मनामध्ये. मी चुकीचे व्हायब्रेशन सोडायचे बंद केले, ऑटोमॅटिकली कनेक्शन्स माझे इम्प्रूव्ह होतील. बरोबर, मग ते लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, सजीव लोकांना निर्जीव गोष्टींबाबतीत हे सगळं होऊ शकतं. आता एक शेवटचा फक्त मुद्दा क्लिअर करतो प्रेक्षकांसाठी म्हणून, की जसं सरांनी आता सांगितलं की आपल्यातले जे व्हायब्रेशन बाहेर जातात त्याच पद्धतीचे रिस्पॉन्स तुम्हाला येतील किंवा बाहेरनं जे व्हायब्रेशन येतात तसे तुम्ही रिॲक्ट होणार आहात. तर हे जे व्हायब्रेशन, मला जर मी चुकत असेल तर करेक्ट करा सर, की हे व्हायब्रेशन आपण म्हणतो की माझा विचार दुसऱ्यापर्यंत कुठल्या माध्यमातून पोहोचणार आहे हा पण विषय असतो. तर मे बी असा पण आपण सायन्समध्ये शिकलेलो आहे, विज्ञानात शिकलेलो आहे की आपली प्रत्येक गोष्ट जी बनते ही घटकांपासून बनलेली, अणू, रेणू हे आपण वाचलेले आहेत. बरोबर, प्रत्येक गोष्ट कार्बनपासून बनलेली, त्याची अणुरेणू जेव्हा आपण शाळेत शिकलो असो तेव्हा ते काय असतात, मायक्रोस्कोप खाली दिसतात आपल्याला, एक केंद्रक असतो, त्याचे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे फिरत असतात त्या भोवती. म्हणजे हे सगळं तरंग आहेत एक प्रकारचे. आजूबाजूला जो वायू आहे त्याच्यात सुद्धा हे तरंग आहेत. म्हणजे तुमच्या मनातले जे विचार हे बाहेर जातात, ह्या तरंगांमार्फत तिथपर्यंत पोहोचतात. म्हणजे आपण हे म्हणू शकत नाही की माझ्या मनाचा विचार तो दुसऱ्यापर्यंत कसा पोहोचेल, तर ह्या माध्यमातून आपले व्हायब्रेशन पोहोचतात आणि त्याच व्हायब्रेशनचा फरक आपल्यावर पुन्हा जाणवतो. म्हणून याला म्हणतो मी एनर्जी बिईंग. आपण एनर्जी बिईंग आहोत, की आपल्या आतमध्ये एनर्जी कंटिन्युअसली वर्क करते. सो आपल्याला नेहमी वेगवेगळ्या आध्यात्मिक साधना किंवा वेगवेगळं नॉलेज घेऊन आपली एनर्जीचा स्तर नेहमी सुधारला पाहिजे. बरोबर, एनर्जीचा स्तर सुधारला तर आपल्या अवतीभोवतीचं सगळं एन्व्हायरमेंट चेंज होईल, नॅचरली चेंज होईल. एक्झॅक्टली, एक तर आपल्या अवतीभोवतीचे लोक स्वतःहून बदलतील, कारण तुम्ही बदललात ना आतमध्ये. तुमच्या तरंगाना ते मॅच करतील किंवा तुमचं लाईफ सोडून जातील आणि ते लोक येतील जे तुमच्या एनर्जीला मॅच करतील. करेक्ट. सो हा काहीसा त्यामागचं रहस्य आहे आणि हेच आपल्याला लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन
या गोष्टी अंडर समजून सांगितलं जातं किंवा शिकवलं जातं की लाईफमध्ये गोष्टींना मॅनिफेस्ट कसं करायचं. सो मॅनिफेस्टेशन हे इतरांपासून चालू होत नाही तर ते आपल्यापासून होतं. सो मी स्वतःला पहिल्यांदा जसं हवं आहे तसं मॅनिफेस्ट करायला हवं, माझ्या होतीमध्ये ते क्रिएट व्हायला सुरुवात होईल. वा वा. तर आता म्हणजे तुमच्याकडनं हे जे काय म्हणजे बघायला गेलं तर ही सगळी माहिती बेसिक आहे या सगळ्या गोष्टीतली. हे अजून भरपूर डिटेल अजून आतमध्ये आहे, याचे बरेच स्तर आहेत. तर हे जाणून घ्यायला आम्हाला पण आवडतील. पण आत्ता तुमचा वेळ जो काय तुम्ही आम्हाला देतो आम्हाला माहिती भरपूर महत्त्वपूर्ण आहे. आणि प्रेक्षकांचा याच्यावरचा रिस्पॉन्स, प्रेक्षकांना मी विनंती करेल की तुम्हाला जर ह्या गोष्टीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला तसे कमेंट्स द्या. अजून तुम्हाला काय काय जाणून घ्यायचं ते सुद्धा सांगा, म्हणजे जेणेकरून आपण सरांना पुन्हा एकदा आमंत्रित करू, त्यांच्याकडनं या सगळ्या माहिती परत घेऊयात. आणि आत्ता सरांनी जे बेसिक नॉलेज दिलं आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य अजून सुंदर बनवा. त्यानंतर NLP बद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर भेटतील, त्यांचे डिटेल्स आम्ही देणार आहोत. त्याबद्दल तुम्ही जोडायचं असेल स्वतःला तर त्यांच्याशी जोडू शकतात. आणि सर तुम्ही आम्हाला एवढा तुमचा महत्त्वाचा वेळ दिलात, एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल माझ्याकडनं, आमच्या चॅनलकडनं, गजाली शोकडनं आणि आमच्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा खूप मनापासून आभारी आहे, तुमचा प्रेक्षकांचा सगळ्यांचा आभारी आहे. आणि तुमचा सगळ्यांच्या लाईफमध्ये उदंड यश मिळो, स्वास्थ्य मिळो, आनंद मिळो, ह्या सगळ्या शुभेच्छांसहित त्यावर तुमच्या चॅनलला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला नक्की आवडेल या डेप्थला अजून ओपन अप करण्यासाठी, मॅक्सिमम लोकांना त्यांना घेऊन जाण्यासाठी. नक्की. थँक्यू सो मच, तुम्ही या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं. नक्की सर, धन्यवाद.